आजच्या दिवसाच्या दुसऱ्या भागाला आपण सुरुवात करतोय. भगवंताचा मुचुकुंदला दिलेला जे वरदान होतं ते वरदान त्यांना प्राप्त झालं. काल यवनाचा उद्धार झाला, मुचुकुंदाचा उद्धार झालेला आहे. भक्ती, अनन्य भक्ती जी आहे ती अनन्य भक्ती कशी उपयोगाला येते आणि मागच्या जन्मात केलेलं पारमार्थिक कर्म कसं आपल्याबरोबर येतं. आता मागच्या जन्मातली सगळी कर्म आपल्याबरोबर येत असतात. जी आपण करू तशी, जी जर बंधनाला कारणीभूत नसतील तर ती आपण मुक्तीला कारण होतील. कर्मच बंधनाला कारण होते, कर्मच मुक्तीला कारण होत असते. ह्या दोन्हीचा विचार थोडासा जर आपण केला, ज्ञानाच्या बाबतीत विचार करायला गेलं तर म्हणतात की कर्मानं मोक्ष प्राप्त होत नाही. अगदी बरोबर. पण कर्माने मात्र चित्तशुद्धी होते आणि चित्तशुद्धी झाल्यानंतर मोक्षाला आपण पात्र होतो. म्हणजे हळूहळू त्या टप्प्याने आपण मुक्तीपर्यंत जात असतो. पण त्यासाठी मागच्या जन्मातली आपली कर्म जे आहेत तीच कर्म या जन्मात आता आपण भोगत आहोत, त्याला प्रारब्ध म्हणतात. जे संचितातलं थोडंसं भाग आपल्याला वापरायला येते ना, त्याला प्रारब्ध म्हणतात. आता आपण जे काम करायला लागलोय ना त्याला क्रियमान कर्म म्हणतात. आता जे चालू कर्म आपलं चालू आहे ना ते क्रियमान कर्म. जे आता आपण भोगायला लागलोय ते प्रारब्ध. आणि ज्यातनं आपल्याला भोगायला थोडंसं मिळालंय ते प्रारब्ध. पण जे जास्त मोठा साठा आहे ना ते संचित असतं. त्यामुळे आपलं संचित आपण घालवू शकतो. ज्ञानानं सगळं संचित मध्ये दग्ध होतं, असा विचार आपणही करावा. पण एक गोष्ट फार त्यातली महत्वाची आहे बघा. ज्या ज्या विद्या, लौकिक विद्या, कोणत्याही लौकिक विद्या आपण प्राप्त केल्या प्रपंचामध्ये, कितीही पैसा कमवला, कितीही घरदार, गाड्या घोड्या सगळ्या आहेत, सगळं प्रकार आहेत, ते मात्र पुढच्या जन्मामध्ये आपल्याला उपयोगाला येत नाही. आपल्या उपयोगाला येणारं एकच गोष्ट कोणती असेल तर ही पारमार्थिक विद्या आपण काय प्राप्त केलेली आहे, पारमार्थिक जे ज्ञान आहे परमार्थाचं, ते मात्र पुढच्या जन्मात आपल्याला कंटिन्यू करता येतं. समजा मागच्या जन्मामध्ये आपण काही भागवत ऐकलेला आहे, ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला, गाथेचा अभ्यास केलेला आहे, शास्त्रांचा अभ्यास केलेला आहे, तर पुढील जन्मामध्ये तो जन्मताच शास्त्राच्या अभ्यासाची आवड त्याच्यामध्ये उत्पन्न होईल. कारण ती अगोदर सोय असते म्हणून. त्यामुळे अचानकपणे एखाद्याला येतंय असं म्हणण्यासारखं नाही. अचानक काय होत नाही, तर ती मागच्या जन्माची शिदोरी घेऊन आलेला असतो. समजा मागच्या जन्मामध्ये मी एक धावपट्टू होतो किंवा पोहणारा होतो आणि राष्ट्रीय स्तरावरती मी सुवर्ण पदकं मिळवलेली आहेत. मागच्या जन्मामध्ये सुवर्ण पदकं मिळवली. पोहण्यात धावपट्टू चांगला, पोहण्याचा स्विमर मोठा होतो मी. परंतु पुढच्या जन्मात मात्र तो डबा घेऊनच पोहायला शिकावं लागेल आपल्याला. लक्षात घ्यायसारखी गोष्ट आहे. का तर ते मागच्या जन्मात तू पोहणारा होतास, या जन्मात तुला त्याचा उपयोग नाही. त्याला तुला आता इथनं सुरुवात करावी लागेल. त्यामुळे सगळी लौकिक विद्या ही सगळी विसरून गेलेली असते. फक्त पारमार्थिक जेवढं म्हणून ज्ञान आपण प्राप्त केलेलं असतं तेच पुढच्या जन्मात उपयोगाला येतं. म्हणून शहाण्या माणसाने विचार करावा, जे मला ह्या जन्मात ही आनंद येतं, पुढच्या जन्मात ही आनंदाची व्यवस्था करतं, त्या ज्ञानाबद्दलच मी का पुन्हा पुन्हा विचार करू नये, का त्यातच माझं लक्ष जास्त घालू नये, जास्ती माझ्या आयुष्यातला वेळ ते प्राप्त करण्यासाठीच का देऊ नये की जे माझ्याबरोबर पुढच्या जन्मामध्ये मला का उपयोगाला येणार आहे. आपण तो विचार इथं करणं फार गरजेचं आहे. सगळे राजे वगैरे होते बघा, ज्यांना शाप मिळाला, पुढील जन्मी त्यांचा उद्धार झाला, राक्षसांचा सुद्धा उद्धार झालेला आहे. पण त्यांची कर्म जी आहेत त्या कर्माचा परिणाम किंवा त्यांनी केलेला अभ्यास मात्र वाया गेलेला नाही, लक्षात घ्या. म्हणून लौकिक कुठलंही कर्म उपयोगाचं नाही. लौकिक विद्या, धन, संपत्ती उपयोगाची नाही. पुण्य सुद्धा उपयोगाचं नाही शेवटच्या टप्प्यामध्ये. पुण्य काय करू शकतं माहिती आहे, चांगल्या ठिकाणी जन्माला घालू शकतं या पलीकडे, पण जन्म सोडून जात नाही. मात्र पुण्यानं जन्म वाचवता येत नाही. पाप आणि पुण्य दोन्हीचा ऱ्हास झाला तरच मग आपल्याला मोक्ष प्राप्त होत असतो. म्हणून काय करायला पाहिजे, पुण्यप्राप्ती हा मधला मार्ग आहे. त्याच्यापेक्षा सगळ्यात उच्च दर्जाचा मार्ग आहे ज्ञानप्राप्ती. काल थोडंसं चिंतन झालं होतं. धन, पुण्य आणि ज्ञान हे तीन संपत्ती आहेत आपल्या. सगळ्या सांसारिक लोकांना सुद्धा प्राप्त होतात. त्यातला धन जे आहे ना प्रारब्धानच मिळते. प्रारब्धाचे जोडे धन, प्रारब्धाचे वाडे मान, का सोस करशी वाया, भज मना पंढरी राया, तुकाराम महाराज म्हणतात. सगळं प्रारब्धाधीन आहे, तर त्याच्यासाठी फार त्रास करू नये, सीन करून घेऊ नये. धन, मान, प्रतिष्ठा, लौकिक ह्या गोष्टी ठरलेल्या आहेत आणि बऱ्यापैकी मिळत राहतात. दुसरं राहिलं पुण्याची गोष्ट, काहीतरी पुण्य प्राप्त करावं ना.
करणं गरजेचं आहे, पण पुण्य सुद्धा माझ्या पुढच्या जन्माला कारण होतं आणि पुण्याचा ऱ्हास होतो. पुण्य भोगलं की संपतं. जसं प्रारब्धामधलं धन संपत्ती भोगून संपते किंवा आपल्या मरणानंतर संपून जाते, तसं पुण्य सुद्धा भोगल्यानंतर पुढच्या जन्मात संपून जातं. आता संपत नाही काय बघा, फक्त ज्ञान संपत्ती म्हणजे संपत नाही. सतत चिरकाल असणारा हा खजिना आहे ना, याचं रक्षण आपण केलं पाहिजे. म्हणून सतत ज्ञान प्राप्त करण्याच्या मार्गाला लागावं. हे ज्ञान प्राप्त कुठं होईल, तर अशा ठिकाणी जिथं जिथं असे हे मोठे यज्ञ भागवतासारखे यज्ञ होतात, म्हणजे ज्ञान यज्ञ, त्या ज्ञान यज्ञाला आपली उपस्थिती असावी. वेळात वेळ काढून इथं आपला वेळ जो आहे तो वेळ इथं द्यावा, तोच खरा वेळ सत्कारणी लागला. अन्यथा सगळे वेळ वाया गेलेले असतात, कारण त्या वेळेचा उपयोग पुढे होत नाही. ह्या वेळेचा उपयोग पुढे करता येतो. जी वेळ आपण भागवत ऐकायसाठी दिली तीच वेळ पुढच्या जन्मामध्ये जर आपण जन्माला आलो तर तीच वेळ आपल्याला पुण्याच्या रूपानं सुखाचा भोग घडवून आणून देईल. म्हणून यासाठीच हा प्रयत्न केलेला आहे. पण सर्वात श्रेष्ठ संपत्ती ही ज्ञान संपत्ती आहे. पण सगळ्या संतांनी त्याचं वर्णन ज्ञान संपत्तीचं मोठ्यापणानं केलेलं आहे. आपणही त्यासाठी ज्ञान संपत्तीसाठी प्रयत्न करावेत असं सगळं शास्त्र सांगत असतं. मागच्या याच्यामध्ये मुचुकुंद राजानं देवांना मदत केलेली होती, त्याचा फायदा केवढा झाला मुचुकुंद राजाला, मागच्या जन्माची संपत्ती होती ना. तसंच आहे आता आपण पुढे बोलायला लागलोय. रुक्मिणीचं हरण केलेलं आहे भगवंताने, म्हणजे तिला उचलून रस्त्यातून उचलून घेऊन गेलेले आहेत. आता हे रुक्मिणीनंच सांगितलं होतं पत्र पाठवून, म्हणजे लव्ह लेटर पाठवण्याची पद्धत पूर्वीपासूनची आहे, आत्ताची नाही आहे बरं काय. पूर्वीपासून रुक्मिणीनं अगोदर पत्र पाठवलंय 7 श्लोकाचं, संस्कृतमध्ये लिहिलेलं पत्र आहे ते, आणि ते पत्र वाचनासाठी दिलं. फार सुंदर पत्र किंवा वाचण्यासारखं आहे. ही भीष्मक राजाची कन्या, त्याला आणखीन बरेचसे पुत्र होते, काय काय नावं आहेत भागवतामध्ये आपण गेलो, काय त्या नावाशी एवढं घेणं देणं नाही. रुक्मिणी ही त्यांची, रुक्मी हा तिचा भाऊ, आणि रुक्मिणी ही एक मुलगी त्यांची, सुंदर रूपवान अशी असणारी होतीच ना, साक्षात लक्ष्मीच आहे ती, त्यामुळे लक्ष्मीच्या रूपात आहे. त्यामुळे रुक्मिणी अत्यंत सौंदर्यवान होती. पण रुक्मिणीचा भाऊ होता ना, तो तसा अगदी कडक स्वभावाचा होता. त्याची इच्छा होती, त्याचे दोस्त कोण, त्याचा इच्छा होती शिशुपाल त्याचा दोस्त. आता चांगल्याचे दोस्त चांगले असतात, ह्याचा दोस्त आता हा कसा असेल यावरून लक्षात येतं की रुक्मीची इच्छा होती की माझ्या बहिणीचा विवाह शिशुपालाशी व्हावा, अशी त्याची मनापासून इच्छा होती. परंतु ते त्याच्या वडिलांना मात्र वाटायचं, भीष्मक जो राजा होता त्या राजाला वाटायचं माझ्या मुलगीचा विवाह भगवंताशी, भगवान श्रीकृष्णाशी व्हावा, म्हणून तो मनातल्या मनात इच्छा पण करायचा. एके दिवशी रुक्मिणीनं भगवान श्रीकृष्णाला पाहिलं आणि पाहिल्यानंतर तिनं निश्चय केला, जर माझा पती कोण पुढच्या या ह्याच्यामध्ये असेल तर हाच असेल, अन्यथा मी अविवाहित राहील, पण पती असाच आणि हाच असायला पाहिजे, असा तिनं निश्चय केलेला होता. आणि तसे प्रयत्नही करायला चालू केले. आपल्या दासी करवी तिने एक 7 श्लोकाचं पत्र भगवान श्रीकृष्णाला पाठवलेलं आहे, आणि त्या श्लोकामध्ये त्यांनी सगळं तिचं जे मत, भावनिक ज्या होत्या भावना, त्या सगळ्या त्यामध्ये व्यक्त केलेल्या आहेत. वास्तविक ते पत्र म्हणजे एक भक्तीचंच पत्र आहे, आणि ते भक्तीचं पत्र त्या दासी कसं जाऊन बरोबर श्रीकृष्णाला मिळेल त्यापूर्वी एका रुक्मिणीने काय केलं, ब्राह्मणाकरवी ते 7 श्लोकाचे पत्र कृष्णाला पाठवलं. त्या 7 श्लोकावरतीच एकनाथ महाराजांनी काव्य केलेलं आहे. त्याला रुक्मिणी स्वयंवर असं त्या ग्रंथाचं नाव आहे. तुम्हाला कधी योग आला वाचायचा तर रुक्मिणी स्वयंवराचा सगळा इत्यंभूत प्रसंग नाथ महाराजांनी आपल्या शब्दात, तो काय भार असते, नाथ महाराजांचं लिखाणच म्हणजे कसं आपल्याला अगदी गुंतवून ठेवणारं लिखाण आहे. त्यामुळे रुक्मिणी स्वयंवर नावाचा एक छोटासा, मला वाटते 700 ओव्यांचा ग्रंथ असावा. त्या एवढ्याच ओव्यामध्ये रुक्मिणी स्वयंवराचा सगळा इत्यंभूत प्रसंग त्यामध्ये मांडलेला आहे. कसा झाला विवाह, काय केला. वास्तविक शिशुपाल दिकांना सुद्धा युद्ध करावं लागलं भगवंताला, भगवंतानी युद्ध करून तिला आणलेलं आहे आणि रस्त्यातून उचलून आणलेलं आहे, असं रुक्मिणीच्या याच्यामध्ये आहे. तर एकनाथ महाराजांचं हे भाष्य रुक्मिणी स्वयंवर म्हणून मराठीमध्ये, प्राकृतमध्ये, मराठी शब्दाचा अर्थ आहे प्राकृतमध्ये हे काव्य ओव्या लिहिलेले आहेत एकनाथांनी. आजही ज्यांचा विवाह ठरत नाही त्यांना म्हणतात रुक्मिणी स्वयंवर जरा वाचा, उपाय सांगतात. गुरुजी लोक जे असतात, भटजी लोक, ते उपाय सांगतात, आणि ते काय उपाय काही जण उपयोगी पडले, फलद्रूप झाले म्हणतात. आपणही कुणाला सांगायला हरकत नाही की रुक्मिणी स्वयंवर जे आहे तो ग्रंथ वाचायला हरकत नाही. वास्तविक हे लग्न नव्हतं, जीवाशिवाची भेट होती. जशी राधा कृष्णाची भेट आहे ना, किंवा गोपिकांची कृष्णाची भेट आहे, तशी रुक्मिणीची शिवाची किंवा जीवाची शिवाची भेट आहे.
कारण नेहमी रुक्मिणी विशेष करून ती तुळशीची पूजा करायची. ही तुळशी ही जी प्रिय आहे भगवंताला, आणि भगवंताला प्रिय आहे म्हणजे विष्णूला प्रिय आहे, म्हणून तुळशीचं वृंदावन आपल्या दारामध्ये असणंच आवश्यक आहे. ज्या दारामध्ये किंवा परड्यामध्ये तुळशीचं वृंदावन नाही ते घर नाही, स्मशान, असं वर्णन संत करतात. कुठलीही तुळस असली तरी आपल्या घरामध्ये ती आणली पाहिजे. ते प्रकार कुठला, इकडला का तिकडला हे बघत बसू नये, पण कुंडीत का असना तुळस लावावी, तिला रोज पाणी घालावं. हे स्त्रियांनी तरी नित्यनेमानं करण्यासारखं आहे. सौभाग्य म्हणजे त्यामुळं अबाधित राहतं असं वर्णनीय आहे. आपल्या नवऱ्याला किंवा आपल्या कुटुंबाला सुखाची प्राप्ती होते, आरोग्य चांगलं राहतं. हे तुळशीचं महात्म्य आपल्या सर्वांना माहिती आहे. पण रुक्मिणी माता सुद्धा तुळशीची पूजा करायची. ही फार गोष्ट नोंद करण्यासारखी आहे. आपण ही काय करावं, तुळशीची पूजा करणं फार गरजेचं आहे. तुळशीची पानं सुद्धा खातात बघा. तुळशी माळेचं महत्त्व त्यामुळं आलेलं आहे. जो वैष्णव आहे तो गळ्यात तुळशीची माळ वापरतो. तुळशीची माळ गळ्यामध्ये वापरल्यामुळं आरोग्य सुद्धा चांगलं राहतं, किंवा तुळस ही आरोग्यदायी आहे. आणि त्यामुळे तुळशीची माळ गळ्यामध्ये असेल तर आपलं आरोग्यही चांगलं राहतं. घरामध्ये तुळशीची रोपटी मरून येत, जर ती मरायला लागली आणि सारखी मरायला लागली तर आपण समजायचं काहीतरी आपल्यावरती काहीतरी बला येणार आहे, असा त्याचा अर्थ. तुळस आपल्याला काय करते, सिग्नल देत असते. आपण शांतपणाने चांगली तुळस आणावी आणि ती जगवण्याचा आटोकाट प्रयत्न करावा. असं म्हटलंय म्हणजे काय घाबरून जाण्याचा प्रश्न नाही. कधी कधी माती खराब असली म्हणूनही तुळशीची रोपटं जगत नाही. आपण माती बदलून बघावी, रोज पाणी घालून बघावं. नाही तर पुढचा उद्देश त्यामधला असा सिग्नल आहे तो, की असं म्हणतात की तुळशीची रोपटं घरामध्ये जगली पाहिजेत. नाही जगली तर घरामध्ये काहीतरी संकट येत असतात, आजारपण येत असतात. म्हणून प्रयत्नपूर्वक आपण ती जगवणं फार गरजेचं आहे. कृष्णानं रस्त्यातच रुक्मिणीला बोलावून घेतलं आणि रथात घालून तिचं अपहरण केलं म्हणतात. वास्तविक ते अपहरण नाही तर तिला न्यायचीच होती. शिशुपाल, जरासंध, दंतवक ही श्रीकृष्णाचा पाठलाग करत निघालेले आहेत. रुक्मिणीला, त्या भावाला सुद्धा भगवान श्रीकृष्णाने खांबाला बांधून घातलं. शेवटी रुक्मिणी मातेने जो काय विनंती केली त्याला सोडा म्हटली, त्यानंतर त्याला सोडलेला आहे. मार्गशीर्ष महिन्याच्या पंचमीला भगवंताचा विवाह रुक्मिणी मातेशी झालेला आहे. म्हणजे फार मोठे ही गोष्ट त्यांच्या एकूण चरित्रामधली ही गोष्ट जी आहे ही महत्त्वाची आहे. विचार केला तर त्या सगळ्या गोष्टी नियोजित आहेत. रुक्मिणी माता म्हणजे दुसरी तिसरी कोण नसून साक्षात महालक्ष्मीचा रूप आहे. आणि त्यामुळं त्यानंतर सुद्धा इतर ज्या 7 राण्यांशी त्यांचा विवाह झाला. सत्यभामा होती, कालिंदी होती, आणि काही काही नावं आहेत भागवतामध्ये वर्णन केलेले आहेत. आपल्याला त्याच्याशी फारच आता आपण त्यातली गुंतून जायची काही गरज नाही. बऱ्यापैकी नावाजलेले नाव म्हणजे रुक्मिणी आहे. आणि रुक्मिणी, सत्यभामा या काही सगळ्या प्रसिद्ध आहेत. त्यामुळे आपल्या लक्षात येतं. सत्यभामेचा एक गर्वाचा प्रसंग आपण मागच्या एका भागामध्ये बघितलेला होता. जेव्हा श्रीकृष्णाची तुला केलेली होती ना, त्यावेळी सत्यभामेचा गर्व कसा उतरला ह्याचंही वर्णन त्यामध्ये सांगितलेलं आहे. एकदा तर हनुमंतानी गर्व उतरलाय सत्यभामेचा. सत्यभामेला हनुमंत आलेले आहेत द्वारकेमध्ये भेटायला भगवंतांना, श्रीकृष्णाला भेटायला. आता वास्तविक श्रीकृष्ण नाही, ते श्रीरामच आहेत. म्हणून श्रीरामाला भेटायला आलेले आहेत. पण बरोबर चक्र, गरुड आणि सत्यभामा तिन्ही गर्विष्ठ, त्या तिन्हींचाही गर्व उतरलाय बरं का. चक्र सुद्धा दारावर होतं, हनुमंताला आत घेईना. हनुमंताने ते चक्र तोंडातच आपल्या ठेवलं जिभेवर. म्हटले गप्प बसतो इथंच तोंडातच, वटवट जास्त करू नकोस, मला आत का सोडत नाहीस म्हटले, मला भगवंतांना भेटायचं आहे. आणि गरुड आणायला गेला होता, भगवंतांनी पाठवलं हनुमंताला जाऊन घेऊन ये जा. हनुमंताला आणायला गेला, पण हनुमंत काहीतरी पूजेमध्ये होते. म्हणले मला जरासं वेळ नाही, तू पण थांब. हे म्हणले थांबायला मला वेळ नाही, मी काय साधा वाहन आहे काय, भगवंताचं वाहन आहे मी. बघा, भगवंताच्या सानिध्यात राहून सुद्धा अभिमान येऊ शकतोय. म्हणजे नुसतंच गुरुजवळ राहिलं आणि मठात राहिला म्हणजे अभिमान गेला असा गैरसमजात कोणी दुसऱ्याने राहू नये. हा मुद्दा त्यातला फार महत्वाचा आहे. कुठंही अभिमान घुसू शकतो. फार जबरदस्त आहे अभिमान, अहंकार. हा अहंकार कुठेही येऊ शकतो. सावध राहणं हा त्याचा उपाय आहे. म्हणून इथं म्हटलेलं आहे, त्या गरुडाला धरलं हनुमंताने, दिलं फेकून, ते जाऊन पडलं समुद्राच्या काठावर जाऊन. तिकडं हे गरुडाला घातलं. चक्र आले दारात आणि चक्राला सुद्धा तोंडात ठेवलं हनुमंताने आणि पुढे गेले. सत्यभामा वगैरे बसलेली होती. आणि जाता जाता सत्यभामाला विचारलंच नाही आणि पुढे गेले आणि भगवंतांना नमस्कार केला, भगवान श्रीकृष्णाला हनुमंताने. आणि पुढे गेला म्हणजे ही कोण दाशी बसली असं हनुमंत म्हणले. कुणाकडे बघून? सत्यभामाकडे. सत्यभामाला त्यावेळी कळलं हे आहेत कोण. म्हणजे त्यांचे सगळ्यांचे गर्व उतरण्याचे काम असे भगवंत वेळोवेळी करतात.
आपल्याला सुद्धा अहंकाराला कधी ठेच लागली ना, समजायचं माझी उतरायचीच होती मस्ती, म्हणून भगवंतांनी ही शाळा केलेली आहे. म्हणून नमस्कार करायचा देवाला. नाही आता दाखवतो पुढच्या वेळा असं परत म्हणू नये. एकदा मस्ती उतरवली नाही ना कुठल्या तरी कामामध्ये, आपणच लक्षात द्यायचं मला कसला तरी अहंकार आला होता आणि देवानं तो उतरण्याचं काम केलेलं आहे. भगवंताचा विवाह झाला, इतर राण्यांशी सुद्धा विवाह झाला. म्हणतात की भौमासूर जो होता त्या भौमासुरानं म्हणे 16,000 स्त्रियांना कोंडून ठेवलेलं होतं. अत्याचार केले होते 16,000 स्त्रियांच्यावरती आणि त्या 16,000 स्त्रियांना सोडवण्याचं काम भगवंतांनी केलं. भौमासुराशी युद्ध करून त्याला संपवलं. पण त्या स्त्रिया रडायला लागल्या, आता आमच्याशी कोण लग्न करणार आहे? त्यावेळी भगवंत म्हणले मी तुमच्याशी लग्न करतो. आता ह्या ठिकाणी कुणाला तरी वाटेल किती कामी माणूस आहे हो हा, इतक्या बायकांशी लग्न करतोय. पण हे लग्न नव्हतं बरं काय, एक प्रकारची कृपा त्यांच्यावरती केलेली आहे भगवंतानी. कारण तर 16,000 राण्यांच्या बरोबर फिरताना कधी कुठं पुढं दाखवलेलं नाही त्यांच्या चरित्रामध्ये. ह्या त्यांच्या बायका ज्या आहेत मूळच्या त्यांच्या ज्या 7 राण्या त्यांच्याबरोबरच त्यांचा आहे. पण इकडं 16,000 हे दाखवलं ना, एक रूपक केलेलं आहे. त्या रूपकाचं वर्णन असं आहे की त्या 16,000 ज्या कोण स्त्रिया होत्या त्यांच्यावरती भगवंतानी कृपा केलेली आहे आणि कृपादान दिलेलं आहे, रक्षण केलेलं आहे. म्हणून नारद ज्यावेळी म्हणायचे ना की ह्या एवढ्या सगळ्या राण्यांच्या बरोबर तुम्ही विहार कसा करता, तर नारदांना म्हणले की एकदा या ना भेटायला कधी आमच्याकडे पाहुणचाराला. त्यावेळी नारद प्रत्येक महालात जायचे. प्रत्येकाबरोबर कृष्ण खेळत बसलेला असायचा, बोलत बसलेला असायचा, जेवत बसलेला असायचा. प्रत्येक ठिकाणी कृष्णाचं दर्शन नारदांना झालेलं आहे, प्रत्येक राणीच्या महालामध्ये. त्यामुळं हा विचार प्रत्येक ठिकाणी ब्रह्मरूपता भगवंताची आहे, प्रत्येक व्यक्तीमध्ये भगवंत आहे हे दाखवायचं असतं त्यांना. आणि म्हणून सगळीकडे ते प्रत्येक राणीच्या जवळ श्रीकृष्ण खेळत आहे, बागडत आहे असं दिसत होतं. म्हणून विचार करावा आणि कुठल्याही बाबतीमध्ये भगवंतावर जाताना सकाम भक्ती कधी करू नये. परमपूज्य काकांचं सुद्धा वाक्य आहे, आपल्या भक्तीला 2 शाप आहे, एक म्हणजे यांत्रिकता आणि दुसरी आहे सकामता. सकामता म्हणजे सारखं मागायचं, किती मागायचं त्याला काय मर्यादाच नसते. ही सकाम भक्ती कतरी अडचणीत आपल्याला आणते बरं काय. कदाचित प्रापंचिक वस्तूचा पुरवठा भगवंताकडून होईल आपल्याला, कारण आपण काहीतरी पुण्य संपादन केलेलं असतं, कदाचित काहीतरी मिळेल पण मागितल्यावर. पण मिळाल्यानंतर पुढे काय, शांती मागावी. घर मागतो आपण पण शांतीच मागत नाही. मुळात भगवंताची इच्छा आहे, माझं स्वरूप शांती आहे, माझ्याकडे शांती का मागत नाहीत? माझ्याकडे जे आहे ते मागत नाहीत, दुसरंच मागतात. भगवंताकडे अमूल्य गोष्ट काय असेल तर ती म्हणजे समाधान आहे, तृप्ती आहे, शांती आहे, दया आहे. या भगवंताच्या सगळी रूपं आहे तिची, एक एक अंग आहे. पण ते कोण मागतच नाही. मागतात ते मला घर दे, मुलं दे, संसार दे, संसार दुरुस्त करून दे, सगळं मागत असतात. ही सकाम भक्ती आपल्याला अडचण जात असते. म्हणून कधी भगवंता बरेच वेळा होत असते, आपली परीक्षा होत असते. मंदिरामध्ये जात असताना सुद्धा मंदिरातली सेवा सकामतानं कधीही करू नये. मंदिरातल्या कुठल्याही वस्तूचा अपहार कधी करू नये. पडलेला दगड सुद्धा उचलून घरी घेऊन जाऊ नये, तो दगड धोका देऊ शकतो बरं काय. आता कुणीतरी परवानगी दिली किंवा न्या म्हणून सांगितलं, देवळातला प्रसाद आहे हा आता इथं आहे, तो तुम्ही घरी घेऊन जाऊ शकतो आपण. परंतु अपहार करणं मनात धनाचा किंवा तिथल्या वस्तूचा हे फार मोठं पाप असते बरं काय. कधीही मंदिरातली कुठलीही मठातली कुठलीही गोष्ट त्याचा अपहार होता कामा नये. आनंद रामायण म्हणून आहे, तर त्या आनंद रामायणामध्ये एक प्रसंग दाखवलेला आहे. आनंद रामायणातला एक कुत्रा रडत होता आणि रडत होतो आणि अन्याय झाला म्हणला, माझ्या इतका अन्याय झाला. रामांचं राज्य होतं, रामाच्या राज्यात कुणावर अन्याय होत नव्हता. त्यावेळी वकील, पोलीस अशा कोर्ट कचेऱ्या नव्हत्या. कशाला असतील? ज्यांच्या राज्यामध्ये कुणावर अन्यायच होत नाही तर कोर्ट आणि वकील कशासाठी असतील? कदाचित त्यावेळी धंदा चालत नव्हता म्हणून आत्ताच चालायला लागला काय कुणाला माहिती. असे एक विद्वान बोलते मी ऐकलं की पूर्वी म्हणे सत्ययुग होतं ना, आता कलियुगामध्ये सगळं उलट सुलट झालं आणि त्यांची आवश्यकताच खरी भासायला लागलेली आहे. त्यांना तरी काय दोष द्यायचा आहे? पण त्या काळात वकील, पोलीस चौक्या, कोर्ट असलं काय नाही, एकच तो कोर्ट की तो राजाचा. हे कुत्र रडत गळत रडत रामाकडे गेलेलं आहे, रामाच्या दरबारामध्ये गेलं आणि म्हणले माझ्यावरती अन्याय झालाय, मला न्याय द्या. काय अन्याय झालाय सांग म्हटलं. लक्ष्मणानं विचारलं तर म्हटलं कुत्र बोलते. हा आता रामायणातलं कुत्र बोलते बरं काय, आपण म्हणते कुत्री बोलतात होय, असा विचार करायचा नाही. तर तो बोलत होता त्या काळात, ते बोलायला लागलं आणि म्हणला एका संन्यासानं मला दगड मारला. आणि संन्यासानं दगड मारला
आणि संन्यासी म्हणाला, त्या संन्यासाला बोलवा. लक्ष्मणानं लगेच ऑर्डर सोडली. कोण संन्यासी या कुत्र्याला दगड मारलं, त्याला घेऊन या. त्या संन्यासाला आणलं. संन्यासानं सांगितलं की माझ्या हातातली भिक्षा हे कुत्रं काढून घेऊन जात होतं, मग मी काय करणार, म्हणून मी दगड घेतला आणि भिरकावला. राम म्हणले, तू संन्यासी आहेस ना, नुसता आकारानं किंवा नुसत्या वेशानं संन्यासी आहेस तू. तुला कुत्र्याला दगड मारताना तू मनानं संन्यासी नाहीस. जर तू मनानं संन्यासी असतास तर कुत्र्यालाही भूक लागली, मलाही लागली, मग कुत्र्याला नेलं काय असं तुला वाटलं असतं. काय बिघडलं त्यामध्ये, पण तू मनानं संन्यासी नाहीस. मग आता काय करायचं, मग आता याला शिक्षा द्या. आता कुठली शिक्षा देईल, राम म्हणले त्या कुत्र्यालाच विचारा याला कुठली शिक्षा द्यायची ती, कारण शिक्षा द्यायला तर दोघांची चूक वाटत नाही. म्हणून कुत्र्याला सांगितलं की शिक्षा द्या. कुत्र्यानं सांगितलं, एका कोट्यावधी रुपयाचं ज्याचं उत्पन्न आहे असणाऱ्या एखाद्या मंदिराचा किंवा मठाचा याला मठाधिपती करा. काय शिक्षा बघा, या संन्यासाला ही काय शिक्षा आहे, उलट चांगली आहे की कोट्यावधी रुपयाची मिळकत असणाऱ्या मंदिराचा किंवा मठाचा मठाधिपती किंवा प्रमुख याला करा. का म्हटलंय बघा, त्याने खुलासा केला, तू कुत्र्या असं का म्हणतोस, गेल्या जन्मामध्ये मीच होतो असा आणि त्यातल्या धनाचा अपहार केला म्हणून मी कुत्रा झालोय. शिक्षा म्हणून काय, तू मठाधिपती हो. आपल्याला हे धोरण कशासाठी सांगायची वेळ आहे, कथा आहे माहिती आहे, कथा विसरून जायची. कसपटाला सुद्धा मठातल्या किंवा मंदिरातल्या एखाद्या कसपटाला सुद्धा इच्छा व्यक्त करायची नाही, न्यायचं सोडाच, इच्छा पण करायची नाही. हे आमच्या घरात नेराचं बरं झालं असतं असं सुद्धा म्हणायचं नाही मनातल्या मनात, कारण ती भगवंताचं आहे. उलट आपण आणायचं असतं. इथलं काही कुठलं इथनंच बोलत नाही आपण, कुठे आपण ज्या मठामध्ये जाऊ, कुठं राहू, आश्रमामध्ये, त्या ठिकाणची गोष्ट आहे. आणि म्हणून जिथं जिथं सकाम भक्ती असते, बोलायचा मुद्दा राहून गेला. परमपूज्य काका म्हणतात, भक्तीला सकामता आणि यांत्रिकता हे दोन शाप आहेत. आपण यांत्रिक भक्ती करतो, रोज चालायचं आहे म्हणून मंदिराकडे फेऱ्या मारायच्या, प्रदक्षिणा घालतो, जसं काय एखादं मशीन फिरायला लागले तशी प्रदक्षिणा घालायची. मनात संसाराचे विचार आणि प्रदक्षिणा तरी चालू असतात, नाम मुखामध्ये असतं, पण डोक्यात तरी सगळा संसार असतो. याला यांत्रिकता म्हणतात. रोज नियमाप्रमाणे तासभर किंवा अर्धा तास नामाला बसायचं, यांत्रिकासारखं, यंत्राप्रमाणे, बाकी काही नाही. यंत्रासारखं नाही, माणसासारखं नाम घ्यावं. यंत्रही नाम घेते की नाही. काही काही मंदिरामध्ये आता आम्ही शिवगडवर एकाने भेट दिले, जय जय रामकृष्ण हरी म्हणते, श्रीराम जय राम जय जय राम म्हणते, त्याला मुक्ती मिळेल. आम्ही आपलं एक वातावरण तयार व्हावं म्हणून शिवगडवरती आता ते यंत्र चालू केलेलं आहे. एका भक्ताने आपल्याला ती भेट दिली, असू दे म्हणून. पण त्या यंत्राचा वापर काय होणार आहे सांगा, ते यंत्र काय मुक्त होणार आहे, जड आहे. तसं आपण काय जड नाही, चैतन्य म्हणावं. म्हणून आपण मुक्त व्हायसाठी यांत्रिकता ठेवायची नाही. आणि सकामता म्हणजे भगवंताला त्या बदलात काही मागायचं नाही. मला हे दे, मी ते दे, 7 दिवस मी हल्लो नाही, भागवत कथा ऐकली, एवढंही माझं का करणं झालास, असं कधी म्हणायचं नाही. तो जो द्यायचा दयाळू आहे, आपल्याला कधी द्यायचं त्यानं ठरवलेलं असतं, तो त्यावेळी देत असतो. आणि असाच एक उदाहरण पांडवांच्या कालावधीमध्ये घडलेला आहे. राजसूय यज्ञ पांडवांनी केलेला आहे. हा राजसूय यज्ञ केला याचं कारण आहे, पांडवांना पैशाची कमतरता होती ना, धनाची कमतरता होती, आणि ते धन प्राप्त करण्यासाठी राजसूय यज्ञाला सुद्धा धन प्राप्त करायचं होतं. यासाठी अर्जुनानं खूप राजांना, जे जे अन्यायी अत्याचारी राजे होते ना, त्यांच्याकडून लुटून धन आणलं राजसूय यज्ञासाठी. आणि लुटून आणलं म्हणून अर्जुनाचं नाव धनंजय आहे. अर्जुनाचं नाव धनंजय काय पडलं माहिती आहे का, तर त्यानं अशा अत्याचारी राजाकडून धन आणलं आणि त्यातूनच राजसूय यज्ञ केलेला आहे. या राजसूय यज्ञामध्ये एक प्रसंग घडलेला आहे. या यज्ञात भीमानं दुर्योधनाचा गंमत म्हणून अपमान केला आहे. अपमान, हा अपमान कधी कधी जिव्हारी लागतो बरं का. एकाएकांचे संसार मोडलेत अपमानानं, म्हणून विचारपूर्वक शब्द वापरावेत. भीमानं आंधळ्या वडिलाची मुलं आंधळी आहेत असं शब्द वापरला. काही ठिकाणी द्रौपदीच्या तोंडात हे शब्द घातलेले आहेत, डायलॉग घातलेले आहेत. वास्तविक खऱ्या महाभारतामध्ये द्रौपदी असं कुठंच बोललेली नाही की आंधळ्या बापाची मुलं आंधळी. ती द्रौपदीकडे घातलेलं आहे, पण चुकीचं आहे. भीम बोलला ते की कसं केलेलं होतं. राजसूय यंत्रामध्ये मयसभा तयार केलेली होती. जिथं पाणी दिसतंय तिथं जमीन असायची, जिथं जमीन आहे तिथं पाणीच असायचं. आणि सगळे कौरव आले होते ना, उपस्थित राहिले होते. जाता जाता म्हणायचे पाणी दिसते म्हणून हळूहळू पाय टाकत जायचे, आणि तिथं जमिनीच असायची. आणि जिथं पाणी नाही
आणि पाणी असतं पण तिथं जमीन दिसायची, तिथं जावं तर पाण्यात पडायची. असा सगळा प्रसंग, त्यांचा अपमानच व्हावा. एक विचित्र अशी मायावी सभा, मायावी व्यक्तीकडून तयार केलेली होती भगवान श्रीकृष्णाने राजसूय यज्ञाच्या वेळी. भागवतामध्ये त्याचं वर्णन नाही, महाभारतामध्ये आपल्याला योग आला तर महाभारतामध्ये वाचून बघा. तर भीमाकडून कृष्णाने त्याच वेळी जरासंधाला संपवलंय. जरासंधाचा वध सुद्धा कृष्णाकडनं होणार नव्हता. जसा आपण मागच्या वेळा बघितलेला आहे, काल यवनाचा वध सुद्धा कृष्णाकडनं होणार नव्हता, भीमाकडनंच जरासंधाचा वध होणार होता. आणि जरासंधाला सुद्धा तो दोन्ही गोष्टींचा असा बनलेला होता. त्याचे 2 तुकडे केले असते तरच तो मरत होता, त्याशिवाय मरणार नव्हता. आणि म्हणून भीम त्याच्याशी खूप युद्ध झालं, त्या राजसूय यज्ञाच्या वेळीच खूप युद्ध झालं, पण तो मरायलाच तयार नव्हता. म्हणून बाजूला राहून भगवंतानी खानाखुना करायला चालू केल्या. एक काडी हातात घेतली आणि भीमाला दाखवली आणि काडी अशी बरोबर फाडून दाखवली. मग भीमाला समजलं की त्याचे पाय असे फासटायला पाहिजेत तरच हा मरणार आहे. आणि भीमानं तसं केल्यानंतरच जरासंधाचा मृत्यू झालेला आहे. किती विचारपूर्वक सगळ्या क्लुप्त्या वापरल्यात बघा महाभारतामध्ये. हे राजसूय यज्ञाच्या वेळी आता तो मान, पूजेचा मान होता, पांडवांनी ठरवलं आमच्यासाठी पूज्य देवता कोण असेल तर भगवंत आहे, म्हणून भगवंताचीच आम्ही पूजा करणार आहोत. सगळ्या राजांना, शिशुपालांना वगैरे वाटायला लागलं एवढा मोठा छोटासा आहे आणि आम्ही मोठे एवढे राजे आणि याचा कशाला हे सगळी पूजा करायला लागलेली आहेत. म्हणून भगवंताची पूजा करणं हे चुकीचं आहे. आणि म्हणून भगवंताचा अपमान शिशुपालाने केला. मागच्या वेळा हा प्रसंग बोलून झाला आहे बरं का. आणि शिशुपालाचं शिर सुदर्शन चक्रानं उडवलं. शिशुपाल त्यांच्या आत्याचा मुलगा, आत्यांना त्यांनी दिलेलं होतं वचन की तुम्हाला मी शिशुपालाला मारणार नाही, त्याचे 100 अपराध होतील ना त्यावेळी 100व्या अपराधानंतर मारणार आहे. आता तुम्ही त्याला शिकवा, अपराध करू नको, तो मरणार नाही. पण तसं होणार नव्हतं. 100 अपराध झाले आणि शिशुपालाचा सुदर्शनानं वध करण्यात आला. दुर्योधनानं पांडवांना द्यूत खेळायला लावलं आणि द्यूत खेळता खेळता पांडवांना जिंकून टाकलं, अगदी पार्वती सहित, द्रौपदी सहित. त्यामुळे द्रौपदी सुद्धा हरली. त्यामुळे वस्त्राहरणाचा प्रसंग घडला. पांडवांना वनवास पत्करावा लागला. सगळे वनवास गेले, वनवासात गेलेले आहेत. आणि महाभारत नंतरचं युद्ध आहे. जेव्हा वनवास संपला त्यानंतर महाभारताचं युद्ध आहे. त्यानंतर शिष्टायला भगवान श्रीकृष्ण गेले. दुर्योधनानं ऐकलं नाही, धृतराष्ट्रानं ऐकलं नाही. थोडासा काही कथाभाग आपण मागच्या वेळा बघितलेला आहे. हे भागवतामध्ये नाही आहे, पण थोडीशी लिंक लागावी म्हणून आपण बघायला लागलेलो आहे. तर ह्यामध्ये ही कुठलीही त्याच्यासाठी भक्तांसाठी सोय घडलेली नाही. म्हणजे दुर्योधनाकडून फक्त अत्याचार पांडवांच्यावरती झालेले आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे बघायला गेलं तर खऱ्याची परीक्षा जास्त होते. हे पांडवांच्या उदाहरणावरून आपल्या लक्षात येतं. आपण म्हणतो खऱ्याच्याच मागं देव लागलाय. देव सगळ्यांच्याच मागं असतोय. आपण म्हणतो ना मागे पुढे उभा राहे, आता मागे पुढे आहेच ना, मग सगळ्यांच्याच मागं असतोय तो. आपण म्हणतो खऱ्याच्याच मागं लागलाय. खरंच लागलेला असतोय खऱ्याच्या मागं. का? त्यांची परीक्षा घेऊन त्यांना पास करायचं असतं, म्हणून तो खऱ्याच्या मागं लागलेला असतो. हा अर्थ आपण काढायला शिकलो पाहिजे. आपण म्हणतोय खऱ्याला त्रास देतोय भगवान, त्रास देत नाही, संकटाची मालिका देऊन शहाणा करतो तो. म्हणून संकटकाळीमध्ये आपण सावध राहिलो पाहिजे. अशी संकट पुन्हा येऊ नयेत म्हणून आपण तयारी करून बसतो. पुन्हा तसलं संकट येत नाही. कारण काही चुकामुळं आपल्यावर संकट आलेलं असतं, त्या चुका आपण परत करत नाही. हे शिकतो आपण ना, दुःखामुळं आणि संकटामुळे शिकतो. म्हणून देव परीक्षा घेतो. आपल्यावर संकट आले की परीक्षा समजायची आणि आपल्याला सुखाचे दिवस आले तर देवानं प्रसाद पाठवलाय समजायचा. काही गोष्टी फार महत्वाच्या आहेत. सगळं भगवंताच्या इच्छेनं घडतं. मी कोण आहे माझी इच्छा मनामध्ये करणारा? आपली इच्छा भगवंताच्या इच्छेमध्ये विलीन करणं हे भक्ताचं लक्षण आहे. सुदामासारखे भक्त होऊन गेले. भागवत त्याचं चरित्र सांगतं. सुदामाचा उल्लेख टाळता येत नाही महाभारताला आणि भागवताला पण. सगळ्या पुराणांनी, सगळ्या शास्त्रांनी सुदामाचा उल्लेख केलाय. सुदामाचे पोहे जगप्रसिद्ध झाले. काय बघा, कुणाचं काय प्रसिद्ध होईल सांगता येत नाही. कुठल्या उपकरणामुळं भगवंत प्रसन्न होतील काय सांगता येत नाही. आपल्याकडे जे आहे ते भगवंताला द्यावं हे सुदामाच्या चरित्रामधून आपल्याला समजतं. इतका दरिद्र ब्राह्मण, विकलांग झालेला, घरामध्ये काही कवडी नाही, घरामध्ये खायला अन्न नाही, अशी मुलं सुद्धा, अगदी दारिद्र्यावस्थामध्ये जगणारी मुलं, बायको, पण कधी मागणी मात्र भगवंताकडे केली नाही. निष्काम भक्ती कशी असावी ही सुदामांच्याकडून शिकावी.
म्हणून सुदाम हा महाज्ञानी आणि जितेंद्रिय आणि परमपवित्र असा ब्राह्मण हा कृष्णाचा मित्र होता. अंगावर वस्त्र नाही, खायला अन्न नसताना सुद्धा पतीवर प्रेम करणारी सुशीला नावाची त्याची बायको आहे सुदामाची. तर बरेच वेळा म्हणतात, बसून काय करता तुम्ही, काय दिलं मला जन्मल्यापासून, गळ्यातलं तरी काय केलंसा काय, दिलंसा काय म्हणजे काय माहिती आहे काय, गळ्यातलं काय केलंसा काय आतापर्यंत, प्रेम दिलंसा काय असं म्हणत नाही बायको कधी कधी, काही बायकांच्या बद्दल चाललंय, हा कुणावर टीका वगैरे नाही, काय केलंसा माझ्यासाठी आतापर्यंत, अशा बायका भांडत असतात. सुदामाची बायको मात्र महान पतिव्रत आहे, कधी भांडली नाही, मला हे मिळालं नाही ते मिळालं नाही, नवऱ्याबरोबर जे कष्टाचे दिवस आहेत ना ती तशीच काढायला लागलेली आहे. पण तिनं हळूहळू विचार केला, इतका जुना मित्र किंवा भगवान श्रीकृष्ण, अहो तो द्वारकाधीश आहे, मथुरेचा राज्याचा अधिपती आहे, तो काय त्याच्याकडे कमी आहे, साक्षात तो दातृत्वाचा पुत्र आहे, त्यानं बोलावं आणि काय मिळणार नाही, जावा ना त्याच्याकडे काहीतरी मागा तरी तुम्ही, अशी विनंती केली सुशीलेनं सुदामाला. आणि मग काही दिवसानंतर तो तयार झाला. आता जाताना भगवंताकडे जाताना काहीतरी घ्यायला पाहिजे ना, म्हणून हातात आपण जसं पाहुण्यांच्याकडे जाताना म्हणते बिस्किटचा पुडा तरी असावा, काही जण तसे आगाव असतात, रिकामी पिशवी घेऊन जातात आणि तिथनं पिशवी भरून घेऊन येतात, पण जाताना पिशवी तरी रिकामी घेऊन जातात आणि खिशात ठेवतात. पिशवी आहे काय, शेंगा जरा काढल्या होत्या, हाय की माझ्याकडे, अरे मग मोकळी का घेऊन आलास, खिशात ठेवून आलास. जाताना काय भाजीपाला घेता येईल, कारण पाहुण्यांच्या शेतात भाजीपाला माहीत होता, पण येताना काय बदलाला तरी घेऊन यायचं. बरीचशी माणसे तशीच असतात, काही माणसं पिशवी भरून आलेली पिशवी रिकामी करतात आणि जाताना म्हणतात आता काय घालायचं हो, दुपारी झाला असा तुम्ही, आता ह्या वेळी आता काय घालायसारखं, थांबणार आहे काय आजच्या दिवस, आता थांबणार ती नसतातच, त्यामुळे एवढी पिशवी तुमची तुम्ही घेऊन जावा, अशी मोकळ्यात येणारी पिशव्या पण असतात. देव कधी आपल्याला मोकळी पिशवी घेऊन पाठवणार नाही, पण जाताना पिशवीतून काहीतरी टाकून जावं. पिशवी म्हणजे आपलं अंतःकरण, आपला सूक्ष्म देह, या सूक्ष्म देहाबरोबर आपली साधना असली पाहिजे बरं काय. भगवंत आपल्याला भौतिकातलं काय मागत नाही, पारमार्थिक मागतो, फुकटचं आहे तेच मागतो, जे त्यानं दिलेलं आहे आपल्याला तेच मागतो. ते देताना सुद्धा कंजूसपणा करतात. सुदामा म्हटला जाताना काय न्यावं देवाला, म्हणून वाळले सुळले घरात पोहे होते म्हणे, किंवा दुसऱ्याच्या घरातले मागून आले असा कुठं कुठं उल्लेख आहे. आणि बायकोनं ती पुरचुंडी बांधली अशी फडक्यामध्ये आणि म्हटली द्या जाऊ तुमच्या मित्रांना, आमच्याकडे द्यायसाठी काय. पण भगवंत काय पोह्याकडे बघणार असतो का, पण असा हा चालत चालत निघालेला आहे. चालत जाताना भगवंतांना अगोदरच कळलेलं आहे, म्हणून भगवंतानी गरुडाला पाठवलंय, योग मायेनं गरुडानं डायरेक्ट द्वारकेमध्ये त्याला उचलून आणलंय, पण त्याला कळलं नाही. तो म्हणला एवढं लवकर जवळचा प्रवास होता मला माहितीच नाही. सुदामा तात्काळ पोचलेला आहे भगवंताच्या द्वारावरती आणि द्वारपालाला म्हणतो की मला कृष्णाला भेटायचं आहे. म्हणतो कृष्ण कुठला कृष्ण, अरे ते राजा आहेत, गादीवर बसलेले आहेत, सिंहासनावर बसलेले आहेत. नाही नाही म्हणले, तो राजा म्हणजे माझा तो कृष्णच आहे, तो माझा कन्हैया आहे, त्या कन्हैयाला कान्हाला मला भेटायचं आहे असं म्हणाले ते. द्वारपालाने नंतर सांगायला गेले फक्त सांग जा, कान्हाला भेटायला त्याचा सुदामा नावाचा मित्र आला. एवढं सांगितल्याबरोबर भगवंत धावत आले, राण्या सगळ्या पाठोपाठ आल्या. असं भगवंत कुणासाठी धावतात, ते हा धावतो फक्त भक्तासाठीच, अन्य कुणासाठी नाही. पळत आले आणि हाताला धरून सुदामाला आपल्या सिंहासनावरती नेऊन बसवलं, त्याची पूजा केली, पाय धुतले थंडगार पाण्यानं, तेलानं मालिश केलं पायांना. किती वर्णन महाभारतामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. सुदामाच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा यायला लागल्या की भगवंताचं प्रेम काय आहे. हे साधा नुसता मित्र नाही, याला सख्य भक्ती म्हणतात. ही 9 भक्ती सांगितल्यात ना आपल्याला, त्या 9 भक्तीमधलं दास्य किंवा ही आत्मनिवेदन किंवा श्रवण ही जी भक्ती आहेत त्यातलं सख्य एक भक्ती आहे. हा सख्य भक्तीचा प्रतीक सदामा मानला आहे. दास्य भक्तीचे प्रतीक हनुमंत जसे आहेत, तसा सख्य भक्तीचं प्रतीक अर्जुन आणि सुदामा आहे. दोस्तीतून निर्माण झालेला देव आहे, मित्र आहेत ते दोघं. अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण मित्र आहेत, सुदामा आणि भगवान श्रीकृष्ण मित्र आहेत. मैत्रीतनं भक्त बनलेले आहेत ते, म्हणून त्यांचं सख्यत्व जर कोण आहे. तर एवढ्या सगळ्या केलं की एक दिवशीचा प्रसंग भगवान सांगतात त्याला, हे सुदामा तू आणि आम्ही एकदा बसलो होतो आणि यमुनेला केवढा पूर आला होता, घरी जाता येत नव्हतं, पाऊस होता, आणि तू एका झाडावर चढून बसलास, मी एका झाडावर चढून बसलो, आणि फुटाण्याची चण्याची पिशवी तुझ्याकडेच राहिली. तू कसा चोरून खात होतास, मी तुझ्याकडे मागितलं पण मला दिलं नाहीस. ही केव्हा आठवण सांगायला या पोह्याकडे बघून. म्हणजे काय आणलंस दे,
त्याला लाज वाटायली, आपल्याकडे दिलेले पोहे कसे दाखवायचे त्याला म्हणून लाजत होते. जशी विदुराची बायको लाजत होती ना, की कसं मी कन्या देऊ देवाला, अशी लाज वाटत होती तिला. आपल्याला सुद्धा वाटावं, लाज वाटावी, देवा मी तुझ्यासाठी जो प्रसाद द्यायला लागलोय हा कमी दर्जाचा, पण माझी पात्रता आहे तेवढे मी प्रसाद द्यायला लागलेलो आहे, असं देवाला कमी देतोय असं वाटून दान करावं, अर्पण करावं. दुसऱ्यांना सुद्धा दान देताना कमी वाटून मला लाज वाटते असं समजून श्रेयाम देयम म्हणतात, रियाम देयम, श्रद्धेय देयम. उपनिषदातलं श्रुती सांगते हा, कसं द्या, श्रद्धेनं द्या, लाजेनं द्या. लाजेनं म्हणजे मला कमी वाटतंय, किंवा आपण त्यांची लाज काढतोय काय घेणाऱ्यांची, त्याला दान म्हणत नाही. भगवंताला दिलेला आहे ना तो शतपटीनं देत असतो. तर सुदाम्याला तो प्रसंग त्यांनी सांगितला, तू काय आणलंस, आणि ते पोहे बघितल्यावर मिटक्या मारीत म्हणे भगवंताने ते पोहे खाल्ले. रुक्मिणी माता म्हणली, एकटेच खाताय काय, मित्रांना आणलेली भेट आम्हाला पण वाटा, तो वैकुंठाचा प्रसाद आहे म्हणले, तो आम्हाला द्या. आणि सगळ्यांनी मिळून हे कृष्णाने सुदाम्याने आणलेले पोहे सगळे खाल्लेले आहेत. कृष्णाने पोहे खाल्ले आणि सुदाम्याच्या प्रारब्धाचा नाश झाला म्हणतात, कारण त्याच्या प्रारब्धामध्ये अखंड दारिद्र्य होतं, कधी रुपया सुद्धा मिळणार नव्हता. पण सुदाम्याचे पोहे खाल्ल्यामुळं सुदाम्याचं प्रारब्ध नष्ट झालं. शिकायला पाहिजे आपण, भगवंताला जेव्हा आपण प्रसाद अर्पण करतो ना, तर आपल्या प्रारब्धातले वाईट दिवस भगवंत घालवतो. फक्त तो प्रसाद मनापासून आणि भावानं अर्पण करावा, भगवंतासाठीच करावा, असा मुद्दा त्यामधला फार महत्वाचा आहे. आपण करतो आवडीचं करतो. काल काय केलं होतं प्रसादाला, तर शिरा केला होता. आज काहीतरी दुसरा प्रसाद दाखवूया का. आता शिरा किती वेळा खायचा, कुणी, देवानं का तू आपण आपल्या खादीचं बघत असतोय. काल शिरा खाला ना, आज जरा लाडू करूया तिकडे, का नवीन जरा खायला मिळते म्हणून आपण वेगळं वेगळं दाखवत असतो देवाला. आता देवाला वेगळं वाटते म्हणून खरंच जरूर करावं. अमरावतीमध्ये गोपालकृष्णाचं मंदिर आहे, त्याचे पोशाख बघितले ना आम्ही अगदी आश्चर्यचकित झालो. त्यांना असे 56 भोग दिले जातात, अन्नाचे प्रकार, त्यांना रोज वेगळा पोशाख घातला जातो. त्यांची टोपडी आहेत, घालायची कपडे आहेत, त्यांचा सगळा बसायची जी गादी आहे रोज बदलली जाते. भगवान श्री कृष्णांच्याकडे पाहत पाहत आम्हाला आश्चर्य वाटलं. असं प्रेमानं आपण करतोय का बघा. शिवगडवरती एक महिला भगिनी आमच्या आल्या होत्या आणि हातात कृष्णाची मूर्ती होती, असली मूर्ती. इथं जे भगवान श्रीकृष्ण आहेत ना, बासरीधर असले गदाधर, ते असे हातामध्ये घेऊन आली होती. ठेवायचीच नाही, मुलगी पण बरोबर होती. आम्ही म्हटलं जेवे पण कुठं ठेवणार आहात का, तिथं विठ्ठलाजवळ आपण ठेवूया. नाही नाही म्हटली, मी जवळ मांडीव घेऊनच जेवणार आहे. त्याला पण लागते ना. पहिल्यांदा तिने घास घेतला आणि त्याच्यात तोंडाला लावला आणि म्हटली खा, भूक लागली, 12:30 वाजले, जरा लवकरात जेवण आहे, 1:30ला जेवतोस रोज. बोलायला लागली, हा आमच्या बरोबर बसली होती पंक्तीला आणि बोलायला लागलेली आहे. नंतर तिने मुलगीकडे तिला दिलं आणि आपण मग जेवत बसली. नंतर मुलगी जेवली. परमपूज्य काकाने पण बघितलं, आम्हाला बोलता बोलता म्हणले इतकं पण सगुणामध्ये अडकू नये, त्याच्यासाठी रडते, त्याच्यासाठी जीव घालते, पण असू दे, कदाचित जर ती मूर्ती जर दिसेनाशी झाली तर काय होईल हिची स्थिती, मग तो देगो कुठं गेला काय. नाही, या ठिकाणी ज्ञानी भक्ताचीच गरज असते बरं काय. आणि म्हणून विचार केलेला आहे की जो पूर्वी ह्याला पाठवला होता ना, उद्धवला पाठवला होता ना, तो त्यासाठीच पाठवलेला आहे की त्यांना सांगायचं होतं की सगळ्या गोपिकांना तो सगळीकडे व्यापलेला आहे. तुम्ही नुसता म्हणू नका गोकुळातला श्रीकृष्ण खरा आहे, तो सगळीकडे आहे, नुसत्या मूर्तीत नाही तर मूर्तीच्या बाहेर सुद्धा आहे. गोपिका म्हणायच्या की उद्धव शिकवा लागलाय जाऊन त्यांना, अरे ते काय तुम्हाला दिसणार नाही पण मनानं ध्यान करा. एक गोपिका म्हणली, उद्धवा तू शहाणा आहेस रे बाबा, ज्ञानी आहेस, पण ज्या मनानं ध्यान करायचं ते मनच तो घेऊन गेला, आता कुठल्या मनानं त्याचं ध्यान करावं. किती मोठा विचार भक्तीतला आहे बघा. म्हणून सुदामा सुद्धा त्याच भक्तीचं प्रतीक मानलेलं आहे. एवढं छोटस मुठभर पोहे जसे मंतरलेले होते, जगात जशी किमिया केली, जशी ती जगात किमिया केलेली त्या पोह्यानं, किती लोकांनी किती संतांनी त्याचा उल्लेख पोह्याचा केलेला आहे. ज्ञानेश्वरी सुद्धा उभी आहे त्या पोह्यावरती. सुदाम्याचे पोहे भगवंताला का आवडले, कारण सुदाम्याच्या पोह्यात काय ताकद नव्हती. रुक्मिणीच्या तुळशीपत्रानं तुला झाली तर ते रुक्मिणीच्या तुळशीपत्राचं ते वजन नव्हतं, तर ते भावाचं वजन होतं.
जसं तसंच सुदाम्याच्या पोह्यामध्ये ती ताकद नव्हती, तर सुदाम्याच्या भावामध्ये ताकद जास्त होती. प्रेमानं आणलं होते ना त्यानं. भगवंत माझे खाणारच हे मी नेलेलं, म्हणून प्रेमानं आणलं होतं. तसं भगवंत म्हणतात मला द्यायचं आहे ना ते प्रेमानं द्या. आणि त्यावेळी त्याने पोहे खाले म्हणे, त्यावेळी त्याचं प्रारब्ध नष्ट झालं. देव भावाचा भुकेलेला आहे त्यावरून कळतं आपल्याला. आला होता मागायला हा सुदामा, पण जेव्हा कृष्णाला पाहिलं त्यावेळी मागायचं विसरून गेला. आपणही मागायचं ठरवून यावं आणि दत्ताकडं विठ्ठलाकडं बघताना संसाराचं भान विसरून जावं. स्वामी विवेकानंद सुद्धा त्रासलेले होते. दारिद्र्य, घरात आई बरोबर सगळ्या मुलांचं सगळ्या बहिणींचं पोट भरणं अवघड होतं. नोकरी कुठं मिळत नव्हती. नोकरी मिळावी म्हणून रामकृष्ण परमहंसाकडे गेले होते. मोठा कोणतरी सत्पुरुष आहे आणि ह्यांना जर पाया पडलं तर मला नोकरी मिळेल म्हणून नोकरी मागायसाठी ते गेले होते. रामकृष्णांना म्हणले मी दर्शनासाठी आलोय, पण मला ह्याची काही घेणं देणं नाही, मला माझा पोटाचा प्रश्न आहे, मला नोकरी पाहिजे. रामकृष्ण म्हणून आहे की काली माता आत बसली आहे, जा आणि माग जा तिच्याकडे, सगळं तिथे काली माता. म्हणून विवेकानंद आत गेले, दर्शन घेतलं आणि अशी तिची प्रभा बघितली, व्यापलेली प्रभा. हा सुद्धा मोठा सत्पुरुषच होता ना, संन्यासी आहे. जे सप्तऋषी आहेत ना, त्या सप्तऋषीतले भीष्माचार्य सुद्धा सप्तऋषीमधले एक आहेत आणि त्या सप्तऋषीतले विवेकानंद सुद्धा आहे. त्यांचा हा जन्म मनुष्य प्राण्यातला सप्तऋषीतले त्यापैकी एक आहे. असा एखादा चेहरा कालीमातेने बघितल्यावर अगदी मोठा असा प्रकाश पडला आणि पाया पडत असताना नोकरी मागायचं विवेकानंद विसरून गेले. आणि बाहेर आल्यावर रामकृष्ण परमहंस म्हणले, मागितलीस काय मग नोकरी, तुला पाहिजे होती ना? नाही म्हणले, विसरलो, परत जा. 2-3 वेळा गेले पण त्यांना तोंडातून शब्दच बाहेर फुटले नाहीत. ही जी भक्ताची अवस्था आहे ना, तशीच अवस्था सुदाम्याची झाली. सुदाम्यानं बोलायचाच विसरला. बायकोनं बोलवून शिकवून पाठवला होता, एवढं तरी काहीतरी मागून आणा, तेवढं काहीतरी मागून आणा, पण तो विसरला आणि जाताना श्रीकृष्णाकडे काहीच मागवलं नाही. कारण भगवंताच्या दर्शनाने इच्छा नष्ट होतात, कायम लक्षात ठेवायचं. जर सुदामा जसा दर्शन घेतो तसं जर आपण भगवंताचं दर्शन घेत असू तर आपल्याही प्रापंचिक इच्छा नष्ट होते. म्हणून तसंच दर्शन व्हावं म्हणून सुदामा हा मित्रप्रेमाचा, सख्य भक्तीचा आदर्श मानलेला आहे. जातानाच म्हणे त्याची नगरी सोन्याची झाली म्हणे आणि घरदार धनधान्यानं भरून गेलं. जेव्हा तो पोचला तेव्हा त्याला कळलेलं आहे ही एवढं मोठी गोष्ट भगवंतानी त्याला प्राप्त करून दिलेली आहे. म्हणून आपण सकाम भक्तीपासून बाजूला राहावं. भक्तीला जर कशी भक्ती करायची, सुदामाला विचारायची, मीरेला विचारायची, जनाबाईला विचारायची किंवा शबरीला विचारायचं कशी भक्ती करू, नामदेवांना विचारायचं, तुकाराम महाराजांना विचारायचं कशी भक्ती मी करू. ते बरोबर भक्ती सांगतात आपल्याला. ही भक्तीमध्ये सकामता आपण काढली पाहिजे, कारण ह्याच वासना ज्या राहिलेल्या असतात त्याच आपल्याला पुनर्जन्माचं कारण बनतात. म्हणून आपल्या शरीरामध्ये शक्ती आहे ना, तोपर्यंत या वासनांचा नायनाट करून टाकावा आणि एकदा रिकाम व्हावं. आचार्यांचा श्लोक आहे, साधन पंचकम त्यांचा ग्रंथ आहे ना, त्या ग्रंथामधला एक श्लोक फार सुंदर आहे बघा. यावत नाश्रयत रोगो यावत ना क्रमते जरा यावत न धीर विपरे येती यावत मृत्यू न पश्यती तावदेव नरस्वस्थ सार ग्रहण तत्परा विवेकी प्रेताशु भवबंध विभुक्तये. काय म्हणतात बघा, यावत नाश्रयते रोगो, जोपर्यंत अंगात रोग चिकटत नाहीत, जोपर्यंत वृद्ध अवस्थेचं आक्रमण आपल्यावरती होत नाही, बुद्धी जोपर्यंत डगमगत नाही, जोपर्यंत मृत्यूचं दर्शन होत नाही, तोपर्यंत विवेकी पुरुषानं सार ग्रहण करावं, म्हणजे ज्ञानाची प्राप्ती करून घ्यावी आणि संसार बंधनातून मुक्त होण्यासाठी सत्वर प्रयत्न करावा. फार सुंदर श्लोक आहे बरं काय आपल्यासाठी. यावत नाश्रेयते रोगो, रोग झालेत ना, काय सुचत नाही आपल्याला, सारखे काहीतरी रोग आपल्याला अंगात यायला लागले ना, कसली भक्ती, कसलं नाम, कुठं तीर्थयात्रा घडणार आहेत, कसल्या ग्रंथाचं वाचन आपण करणार आहे सांगा बघू. म्हणून आपलं तब्येत चांगली आहे ना, मग दिवसातली वेळ, आज आता जरा बरं वाटायला तात्काळ त्याचा वापर करून घ्यावा. महिनाभर बरं वाटायला तात्काळ त्याचा वापर करून घ्यावा. कधी खूपच आजारी आहे असं होण्याची शक्यता आहे, साधन बंद पडेल, म्हणून तात्काळ तो उपयोग करा. जडजोडोनी वैराने असा जर शब्द माऊली ज्ञानेश्वरी वापरतात, ओवी वापरतात, त्याचं कारण हे आहे, यावत न धीरा विपरयती,
जोपर्यंत बुद्धी डळमळत होत नाही, कधी कधी बुद्धी भ्रष्ट होईल, म्हातारपणी बुद्धी काम देणार नाही, ठेवलेली वस्तू विसरणार आहे. नाम काय लक्षात ठेवील सांगा बघतो? ज्याला घरातली वस्तू आठवत नाही, औषध खाल्ले का नाही, जेवला का नाही आठवत नाही, लोकांनी सांगायला लागते आंघोळ करायची वेळ झाली, ज्याला काही कळतच नाही, त्याने काय करावं? माझी बुद्धी अशी होण्यापूर्वी अशा माणसाकडे बघायचं की ज्यांना विस्मरण झालेलं आहे. अशी खूप माणसं आता बघायला मिळालेलं बघा. त्या मोबाईलच्या, इंटरनेटच्या, हे लॅपटॉप, ही सगळी मशिनरी आहे ना, याच्यामुळे मेंदूवरती परिणाम व्हायला लागलेले आहेत. त्यामुळे विसरभोळा स्वभाव जो आहे तो सगळ्यांचा, 60 नंतर माणसं विसरायला लागलेली आहेत. त्यांना काय ओव्या आठवतील हो मरताना, आणि कसले अभंग लक्षात राहतील? कधी राहिले ते पूर्वी केलं असेल मात्र 100% लक्षात आहे. म्हणूनच म्हणतात रोग होण्यापूर्वी ही प्राप्ती करून घ्या. बुद्धी चलणार नाही तोपर्यंत, मन वेडे होणार नाही तोपर्यंत. म्हणून माऊली 13व्या अध्यायामध्ये फार वर्णन, 100-125 ओव्या टाकलेल्या आहेत. तुझ्या नाकातून घाण पडायला लागेल, डोळ्यातून घाण पडायला लागेल, नंतर तुझा वास यायला लागेल लोकांना. त्याच्यापूर्वी तू काय कर? चढ दिशी कामाला लाग आणि भगवंताची प्राप्ती करून घे. माऊलींनी 13व्या अध्यायामध्ये 100-150 ओव्या, इंद्रियार्थेषु वैराग्यम अहंकारा एवच जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम, हा एक 7 किंवा 8 नंबरचा श्लोक आहे 13व्या अध्यायातला. त्याच्यावरती भाष्य केलंय. 100-125-150 ओव्या माऊलींनी वापरले. त्यातली एक ओवी आहे, ऐशी दशा येईल पुढे. कशी? कानातून घाण पडेल, डोळ्यातून घाण पडेल, घरातलीच माणसं नवस करतील, हा का जाईना झालाय म्हणून. करतात माणसं, कारण अंगाला खिनं पडायला लागली तर माणसंही म्हणतात गेला असता तर बरं झालं असतं, सोनं झालं असतं. सगळीजण म्हणत असतात किंवा ऐकत असतोय. पण मरूसू कुठं वाटतंय, जाऊसू कुठं वाटतंय, प्रारब्ध सोडतंय कुठे? प्रारब्ध जोपर्यंत आहे तोपर्यंत मरण येतच नाही. म्हणून प्रारब्धाचा भोग संपेपर्यंत ते जातच. माऊली बोलतात ऐशी दशा येईल पुढे, मन होईल वेडे, म्हणून चिंतून ठेवी चोखडे आत्मज्ञान. अरे आत्मज्ञानाचा चिंतन करून ठेव, अशी दशा तुझी येईल. रस्त्याने जाताना म्हातारे बघितली, एका अंगावर ज्यांना पॅरालिसिस झालेला आहे त्यांच्याकडे बघितलं की आपण शिकावं. त्यांना नावं ठेवू नये, कसा वाकडा चालतोय, पूर्वी खाल्ल्याला हो भोगायला लागलाय असं म्हणायचं नाही. आहे त्याच्या प्रारब्धानं भोगायला, आपण नावं ठेवायचं नाही. माझ्यावर देवा अशी स्थिती येण्यापूर्वी मला ज्ञान दे असं म्हणावं. हे फार महत्वाची गोष्ट आहे. हे शिकण्यासारखे सगळी उदाहरणं आहेत आपल्याला. कुठं ग्रंथात जास्त जावं लागत नाही, सगळी उदाहरणं जवळच आहे, जवळचीच मरायला लागल्यात. मग आपण मरणार हे शिकाय नको का? आपण किती जणांना घालवाय जातोय स्मशानभूमीमध्ये, हे शिकाय नको का? आपण किती जण म्हणे काही काही नैवेद्यच शिवत नाही, गाईला दिली तरी गाय शिवत नाही. काय पाठीमागं राहिलेलं असते बिचाराचं कुणाला माहिती? काय काय राहिलेलं असते? चुन्याची डबी ठेवायची राहिली म्हणून नैवेद्य सुविना. का जागा जिवंत होतास त्यावेळी तंबाखू सोडला नाहीस, म्हणून मृत्यूनंतर सुद्धा तंबाखू सुटला नाही. अगोदर सोडला पाहिजे होतास विचार करून, म्हणून जाताना सुद्धा चुन्याची डबीने पुढी ठेवावी लागली. फार वाईट अवस्था आहे. लोक शिव्या देतील मृत्यूनंतर सुद्धा. ऐशी दशा येईल पुढे, म्हणून म्हणतात अंगात शक्ती आहे, रोगानं हल्ला केला नाही, वृद्धावस्थेचं आक्रमण झालं नाही, बुद्धी अजून चळली नाही, तोपर्यंत निरोगी आणि विवेकी पुरुषानं सत्वर या सारग्रहणाचा विचार करावा. भगवान शंकराचार्य आपल्या श्लोकामध्ये सांगतात. आपल्यासाठी उपयुक्त हे उदाहरण आहे, घेणं फार गरजेचं आहे. आपण शिकावं, हे घेऊन जावं घरी आणि विचार करावा याच्यावरती की मला काय करता येईल, मी कोणत्या स्थितीमध्ये आहे. काम काळ वेग. परमपूज्य डॉक्टर काका आपले सद्गुरू वर्णन करून सांगतात, गणित मांडा, काम केवढं तुमच्याजवळ आहे, वेग केवढा ठेवायला पाहिजे, आणि आपल्याकडे काळ केवढा शिल्लक आहे. अंदाजे काळ पकडायचा. 70-80 वर्षाचं आयुष्य लाभेल असा अंदाजे काळ पकडायचा. त्याच्यापेक्षा जास्त लाभलं आहे भाग्यवान आपण आहोत असं समजायचं, पण जास्त काळ लाभणार नाही असं गृहीत धरून साधन करावं. काय म्हणणार, मी कधीच मरणार नाही असं म्हणून कामाला लागावं किंवा ते प्राप्त करावं. पण मी कधीही जाऊ शकतो असं समजून पारमार्थिक साधना करावी. कधीही जाऊ शकतो. यांच्याकडं महावीरांच्याकडं राजपुत्र एक आला आणि भगवान महावीरांना म्हणाला की माझे आता किती दिवस राहिलेत मला माहीत नाही, पण मला काहीतरी साधन करायला पाहिजे, मला काहीतरी साधना द्या, पण मी राजपुत्र आहे, थोडक्यात साधना द्या. भगवान महावीर म्हणाले
आपल्या आयुष्यातले 1/3 भाग आपण साधनेसाठी व्यतीत केला पाहिजे. जर आयुष्य 100 वर्षाचं धरलं तर 33 वर्ष आपण साधनेत घालवली पाहिजेत. म्हणजे जवळजवळ किती वर्षानंतर 67व्या वर्षी आपण घरादाराचा त्याग मनातून केला पाहिजे आणि सगळी वरची पुढची आयुष्य साधनेसाठी व्यतीत केली पाहिजे. हे पुढचं सगळं होतं, मागचं होतं सगळं, हे पुराणातलं आहे. आता 100 वर्षे लाभतात का कुणाला? असा कुठला तरी असेल त्याचं केवढं गुणगान करतात, 90 नंतर लाभणार. लाभत नाही कुणाला, आपल्यालाही लाभणार नाही असं गृहीत धरायचं. तो म्हणला तर भगवान म्हणाले 33 वर्ष साधना कर. ते म्हणला एवढा वेळ नाही, 11 वर्ष तरी कर. नाहीच म्हटला. मग 11 वर्षातला आणि 3 वर्ष तरी कर, 3.5 वर्ष साधना कर. मला नाही म्हटला. शेवटी म्हणले 3 दिवस तरी साधना कर मृत्यूपूर्वी. तर म्हणला हा हे बरं आहे बघा, 3 दिवस मी साधना करतो मृत्यूपूर्वी. पण परत प्रश्न पडला, म्हणला माझा मृत्यू 3 दिवसच राहिला, हे मला कसं समजायचं सांगा. कारण 3 दिवस अगोदर साधनेला चालू करायचं तर मृत्यू तरी कळायला पाहिजे. भगवान महावीर म्हणाले मृत्यू तुझा मलाही माहित नाही, तुझा मला माहित नाही, माझाही कुणाला माहित नाही, असं समजायचं. 3 दिवसात मी मरणार आहे असं समजून साधनेला लाग. आपल्यासाठी हे उपयोगाचं आहे बरं का. 3 दिवस माझी राहिल्यात बाबा, गडबड, पळा पळा पळा, आरती चुकल, धावा धावा धावा. पोटाला काय खाऊन नुसतं मरायचं आहे? आरती घेऊनच जायला पाहिजे. जाताना आरती केली तर ते घालील लोटांगण किंवा कृष्णकाळे दत्त दत्ता असे लागले ध्यान, हे माझी मी तूपणाची बोळवण होणार आहे. त्यामुळं माझं मी तू पण संपवायचं असेल तर दत्तालाच लोटांगण घालावं लागणार आहे. मग काय करायला पाहिजे? 3 दिवसच उरलेत, गडबड करायला पाहिजे. असं सारखी गडबड करायची. 3 दिवसानंतर मेलं नाही तर म्हणायचं थँक्यू, म्हणायचं देवाला, नमस्कार करायचा. आता पुढचे 3 दिवस राहिले म्हणून आणि पळा. जन्मभर मरेपर्यंत साधना चुकवू नये म्हणून वासना ज्या आहेत त्या चिकटून घ्यायला लागतात. जन्म घेऊन नाही लागे वासनेच्या संगे. म्हणून वासुदेव देवकी आता विचार केलाय बघा, कुरुक्षेत्रावरती आले, युद्ध संपलेलं आहे पांडवांचं, आणि कृष्णाकडे इच्छा करतात की मरताना तुझं स्मरण असू दे. कोण म्हणा लागले? वासुदेव देवकी, आई वडील मागा लागलेले आहेत. मृत्यू स्मरण करणारा जो असतो धन्य असतो. पण मृत्यूपूर्वी आठवण याला अगोदर काही सेवा करायला नको काय हो? अगोदर जर आपल्याला नामाची सवय असेल, ध्यानाची सवय असेल, शास्त्र चिंतनाची सवय असेल तरच मरताना आठवणार आहे ना. अचानकपणे आठवेल का कुणाला? नाही आठवेल. काहीही करा, उगीच काहीतरी आजा मिळाला. आपण चरित्र बघितले ना, नारायण नावानं मुक्ती प्राप्त झाली, आहे असं एखादं उदाहरण पुराणातलं आहे. पण आता अलीकडे ते उदाहरण कलियुगात लागू पडणार नाही बरं का. कलियुगामध्ये नामचिंतन हे मनापासून झालं पाहिजे तरच मृत्यूच्या समयी नाम आठवेल, अन्यथा आठवणार नाही. ओव्या पाठ करून ठेवाव्यात, अभंग पाठ करून ठेवावे, हरिपाठ मरताना मनातल्या मनात पुटपुटत मरावं, पण पाठ तरी पाहिजे ना. आपण म्हणतो हरिपाठ मी म्हणणार आहे, अरे म्हणायला पाठ पाहिजे का नको? म्हणून तयारी करायला लागते. नाम घेऊन सराव करून ठेव म्हणजे तुला त्यावेळी बरोबर आठवेल. म्हणून मृत्यूच्या समयी स्मरण केलं पाहिजे. नाथ महाराज म्हणतात ना, जे म्हणतात त्याला एकाला म्हणले, तुमच्या चेहऱ्याकडे बघितलं की नाथ महाराजांना म्हणले, तुम्ही अगदी तुमच्या चेहऱ्यावर एका रागाची रेष सुद्धा दिसत नाही, किती शांतीची मूर्ती तुम्ही कसं काय प्राप्त केलं हो? ते म्हटलं माझं काही असू दे नाथ महाराज म्हणले, पण तुझ्या कपाळाकडे बघताना तुझ्या रेषा बघून मला कळायला लागले तू 7 दिवसात मरणार आहेस. नाथ महाराजांनी सांगितल्यावर कसा कावरा बोवरा झाला, रडायला लागला. आता रडू नकोस म्हणले, 7 दिवस आहेत ना, शांतपणे राहा. गेला गडबडीनं घरी, बायकोला म्हटलं हातरून टाक पहिल्यांदा, मी आता झोपणार आहे शांतपणे. एवढी काय गडबड करायला लागला? आता नाथ महाराज भेटले होते, सहज त्यांना बोलायला गेलो, मला त्यांनी सगळं भविष्य सांगितलं. आता 7 दिवसात मी राहत नाही, काय असली तर कामं उरकून घे. तर म्हटलं मी काय आता काम करणार नाही. बायकोला म्हटलं कसली कामं करू, आता 7 दिवस राहिलेत नाही, गप्प बसणार आहे. चिंतन करीत बसला, देवा मला चांगलं एवढं घेऊन जा. चिंतन करीत बसला, हंतुरानं उठला नाही, खाण्याची इच्छा नाही, काय विचार करण्याचं काय नाही, कुणाला शिव्या शाप दिल्या नाही, कुणाचा मच्छर करणार नाही. नाथ महाराज 7व्या दिवशी भेटायला गेले. म्हणले काय कसं काय वाटतं? तर काय वाटतंय म्हणले, बोलण्यात शब्द फुटना, काय खाल्लंच नव्हतं त्यानं 7 दिवस. आता काय म्हण, तर ह्या 7 दिवसात काय काय केलं रे बाबा म्हणले. काय नाही म्हणले, देवाचा विचार करत बसलो. मग कुणाचा मत्सर केलास, कुणावर राग केलास? नाही नाही म्हणलं, वेळ कुठं आहे, नुसता मृत्यूचं आठवण करत बसलोय.
मृत्यूशिवाय दुसरं डोळ्यापुढं दिसेनाच काय. कशाचा कुणाचा मत्सर आणि कुणावर राग आणि कुठलं काय. नाथ महाराज म्हणले घाबरू नकोस, तू मरणार नाहीस. मला म्हणतोस ना तुम्हाला कुणाचा राग येत नाही, तुम्ही कुणाचं मत्सर करत नाही, का माहितीये मी रोज मृत्यूला आठवतोय, म्हणून मला कुणाचा राग येत नाही, म्हणून मी कुणाचा द्वेष करत नाही. तू पण मृत्यूला आता आठवलंस ना 7 दिवस, तुला सुद्धा राग आला नाही, त्याचं कारण मृत्यूला आठवायचं. म्हणून मृत्यू आपल्या समोर आहे हे सारखं लक्षात ठेवायचं. आणि नाथांनी सुद्धा तो स्मरण करण्यासाठी हा प्रसंग त्यांच्या चरित्रामध्ये आलेला आपल्याला बघायला मिळतो. देवकीने सुद्धा इच्छा केली, देवकीने सुद्धा मागायला पाहिजे होतं. मागच्या वेळा कुणी मागितलं पण त्यांना दिली काय, मुक्ती मागाय नाही म्हणून आपण विचार केलेला होता. मागे एक प्रसंग येऊन गेला. सांदीपनी ऋषींच्या पत्नीनं काय मागितलं तर बुडलेला माझा मुलगा होता ना 7 वर्षाचा, तो परत आणून द्या. तो परत आणून दिला. देवकी म्हणली, देवकीने काय इच्छा केली बघा, माझी जी मेलेली 7 मुलं आहेत ना ती एकदा आण, मला त्यांना स्तनपान करायचा, माझी इच्छा आहे. तशीच गेलीत ती. माझं प्रेम त्यांना काहीच मिळालं नाही, एकदा मला त्यांना कुशीत घ्यायचा. आणि कृष्णाकडे काय मागितलं बघा, ती मेलेली 7 मुलं आणून द्यायला सांगितली. कृष्णाने ती बरोबर आणून दिली आणि त्यांच्यावर काय प्रेम करायचं ते केलं. यशोदानं सुद्धा अशीच एक इच्छा व्यक्त केली होती की मला नेहमी तुझं दर्शन घडावं, एक क्षण सुद्धा तू दृष्टीआड होता कामा नये. यशोदाची इच्छा काय आहे की तू माझ्या दृष्टीच्या आड होता कामा नये, असं कृष्णाकडे यशोदानं मागितलं. आणि देवकीनं काय मागितलं, मेलेली मुलं मला दाखव. काय आता मेलेली मुलं बघून काय उपयोग होणार होता हो, काही उपयोग नाही. कशाला मेलेल्या माणसांना बोलवायचं सांगा बघू, काही उपयोग नसतो. त्याच्यापेक्षा देवाकड तुझं स्मरण राहू दे, तुझी भक्ती तुझं प्रेम प्राप्त व्हावं, मला मोक्ष प्राप्त व्हावा, अशी मागणी मागायला पाहिजे होती देवकीनं. पण देवकी सुद्धा चुकली. जो प्रतीक्षाने सावध असतो ना त्याचं मरण चांगलं होतं. सावध राहा, देवकीसारखं बेसावध राहून चालणार नाही, किंवा सांदीपनी ऋषीच्या बायकोसारखं बेसावध राहून चालणार नाही. हे भागवत आपल्याला शिकवतं काय माहितीये का, प्रत्येक मृत्यूपूर्वीचा सगळा क्षण आपल्याला अनुभवता आला पाहिजे. मी मरणार आहे याची जाणीव असली पाहिजे. आणि ही जाणीव जोपर्यंत असेल तोपर्यंतच आपण मृत्यूला सावरू शकतो. अन्यथा मृत्यू कधी घालेल आपल्यावरती सांगता येत नाही. आणि कोण मला मृत्यूपासून वाचवणार आहे, फक्त एकमेव भगवंत सद्गुरू वाचवणार आहे. श्रीकृष्णाचं सगळं चरित्र जर आपण बघायला लागलो तर या सगळ्या चरित्रामधून एकच गोष्ट घेण्यासारखी येते आहे की अर्जुनानं सुद्धा भगवंताकडे काही मागितलं नाही. तो त्याचा अर्जुन विषाद जो भगवद्गीतेमध्ये सांगितलेल्या पहिल्या अध्यायामध्ये त्याला स्वजनाविषयीचा मोह निर्माण झालेला होता, म्हणून भगवंतांनी त्याला गीता सांगितलेली आहे. उद्धवाला सुद्धा मार्गदर्शन केलेलं आहे. उद्धव म्हणतो मी तुमच्या बरोबरच येणार, मी तुमच्या बरोबर येणार आहे. पुढे आपण एकादश स्कंदामध्ये बघणार आहोत. आता अरे येऊन माझ्याबरोबर काय करायचं आहे, तू शरीरानं माझ्याबरोबर येऊ शकत नाहीस, शरीराची उपाधी टाकावी लागते. तुझ्या मनाचे जे 3 देह आहेत ते 3 देह टाकावे लागतात. एक देह मरणानं संपतो पण दुसरा देह चिकटून राहतो, ज्याला सूक्ष्म देह म्हणतात. मन बुद्धी चित्त अहंकार किंवा जे पंचतत्व आहेत, हे पंच प्राण मन, हे 17 तत्वाचा लिंग देह आहे. हा लिंग देहाची गाठ लवकर सुटत नाही, ती मृत्यूपूर्वी सुटावी लागते. सूक्ष्म देह स्थूल देह मरण्यापूर्वी मरावा लागतो, त्याला जीवनमुक्ती म्हणतात. सूक्ष्म देहातून मुक्ती झाली ना, जीवनमुक्त झाला, तो मेलेला नसतो, जिवंत असतो. परमपूज्य डॉक्टर काका त्यांचा सूक्ष्म देह मेलेला आहे, आता त्यांचा स्थूल देह तेवढा आहे. तो स्थूल देह त्रास देत नाही, सूक्ष्म देह त्रास देत असतो. मुक्ती सूक्ष्म देहाची असते, स्थूल देहाची नसते. नंतर मेलेली सगळी मुक्त झाली असती, कोणीही मुक्त होत नाही, कारण जिवंत असताना सूक्ष्म देह मरावा लागतो. म्हणून आपण या 17 तत्वातून गुरु सोडवी गाठ लिंग देहाचे, तो महाराजांचा अभंग आहे ना, माऊलींचा अभंग आहे, गुरु हा संत कोळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविन देव ना दुजा, पाहता नाही त्रिलोकी, गुरु हे सुखाचा सागर. म्हणलं गुरु वैराग्याचे मूळ, गुरु परब्रह्म केवळ, गुरु सोडवी तात्काळ गाठ लिंग देहाची. ह्या सगळ्या हृदयातल्या ग्रंथी आहे ना, या ग्रंथी सोडवण्याचं काम सद्गुरू करत असतात. म्हणून अगोदरच जिवंत असताना या देहातून मुक्त आपण व्हायला पाहिजे. कोणत्या, या स्थूल देहातून नव्हे, ते प्रारब्धानं मुक्त होतो. पण सूक्ष्म देह हा जो लिंग देह आहे, हा लिंग देह मुक्त होण्यासाठी आपण सद्गुरूंना शरण यायला पाहिजे, त्यांच्याकडेच मागणी करायला पाहिजे की मला यातून सोडवा.
एकादश स्कंदामध्ये या सगळ्या तत्वज्ञानाचा उल्लेख केलेला आहे. पुढचा जो 11वा स्कंद आता आपण पुढे जाऊन बघणार आहोत, 2 दिवस, आजचा आणि उद्याचा दिवस, 11वा आणि 12वा स्कंद जो पाहतोय आपण, त्या स्कंदामध्ये सगळं वर्णन, सगळा वेदांत सांगितलेला आहे. कदाचित तुम्हाला कंटाळा येईल, कारण त्यामधल्या गोष्टी आता संपुष्टात आलेल्या आहेत. कारण कथा असल्या की बरं वाटते ना, पण कथेचे बोध आहेत. एकूण सगळ्या भागवताचं सार भागवतकारांनी, व्यासाने एकादश स्कंदामध्ये आणून ठेवलेला आहे. त्यामुळे सगळा एकादश स्कंद हा वेदांताचा गाभा आहे. वेदांत काय आहे, मुळात ज्ञान काय आहे. आतापर्यंत आपण भक्ती बघितली, आता भक्ती आणि ज्ञान यांचा समुच्चय जो आहे तो एकादश स्कंदामध्ये बघायला मिळालेला आहे आपल्याला. एकादश स्कंदामध्ये एवढे हा छोटासा स्कंद, पण त्याच्यावरती नाथांनी 18,000 ओव्यांचा एकनाथी भागवत नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे, जो आपण आता मंदिरामध्ये त्याचं वाचन आदरणीय अण्णा करतात, मला स्पष्टीकरण देतात. असं मला कानावर आलं की इथं त्या ग्रंथाचं वाचन चालू असतं. अण्णांनी खूप वेळा त्या ग्रंथाची पारायण अगदी शुलीबंजन पर्वतावरती आणि त्या पैठणमध्ये सुद्धा केलेले आहेत. करावं, त्याची फळं आपोआप मिळत राहतात, पण सोप्या भाषेमध्ये. नाथांचा जन्म माऊलींच्या जन्मानंतर जवळजवळ 300 वर्षानंतरचा, परंतु नाथांच्या या भागवत ग्रंथावरती ज्ञानेश्वरीची छाप आपल्याला बघायला मिळते. ज्ञानेश्वरीतल्या बऱ्याचशा ओळीचं रिपिटेशन म्हणजे पुनरावृत्ती आपल्याला नाथ भागवतामध्ये बघायला मिळते. ज्ञानेश्वरी 9,000 ओव्यांचा ग्रंथ आहे. एकनाथी भागवत 18,000 ओव्यांचा ग्रंथ आहे. म्हणजे खूप विस्तृत असे ज्ञानेश्वरीचंच ते रूपांतर आहे. ज्ञानेश्वरी चांगली कळावी असं जर आपल्याला वाटत असेल तर एकनाथी भागवताचा अगोदर अभ्यास करावा. म्हणून सुरुवातीला आपले परमपूज्य डॉक्टर काका सुद्धा आपले सद्गुरू सांगतात, पहिल्यांदा दासबोध वाचावा, त्यानंतर एकनाथी भागवत वाचावं, त्यानंतर तुकारामांची गाथा वाचावी, त्यानंतर ज्ञानेश्वरी वाचावी आणि मग ज्ञानेश्वरांचा अमृत अनुभव किंवा इतर वेदांताचे उपनिषदाचे ग्रंथ जे आहेत ती उपनिषदं वाचावीत, असा क्रम सांगितलेला आहे. आपणही तो क्रम सांभाळावा. म्हणून पहिल्यांदा दासबोध वाचावा, सोप्या सोप्या भाषेमध्ये, अलीकडच्या काळातला आहे दासबोध. त्यानंतर एकनाथी भागवत सुद्धा अगदी सोप्या भाषेमध्ये वेदांत सांगितलेला आहे. तुकोबांनी सुद्धा सोप्या भाषेमध्ये सांगितलेला वेदांत आहे. ज्ञानेश्वरीची भाषा जराशी टप आहे, अवघड आहे, म्हणून शेवटी वाचावं. थोडंसं श्रवण मनन वाचन झालं की मग ज्ञानेश्वरी हळूहळू समजते, असा विचार त्यामध्ये मांडलेला आहे. थोडंसं विस्तारीकरण झालं. एकादश स्कंदाबद्दल बोलताना आपण बोलायला लागलोय की नाथांनी त्याच्यावरतीच का टीका केली, तर त्याचं कारण आहे सगळं वेदांताचं सार जे आहे तो सगळा वेदांत एकादश स्कंदामध्ये आलेला आहे. त्यामुळे एकादश स्कंदाला मुक्ती लीला म्हणतात. भागवताचा दशमस्कंद जो आहे ते भागवताचं मस्तक मांडलेलं आहे, कारण त्यामध्ये भगवंताच्या सगळ्या लीला आहेत, परंतु त्या भक्तीच्या लीला आहेत आणि या ज्ञानाच्या लीला आहेत एकादश स्कंदामध्ये, त्यामुळे त्याला मुक्ती लीला म्हणलेलं आहे. जर भागवताच्या एकादश स्कंदाचं जर संस्कार जर आपल्यावरती दृढ झालं तर निश्चितपणे मुक्तीचा मार्ग आपल्याला सापडेल, ज्ञान प्राप्त व्हायला, कारण हा एकादश स्कंद आहे. म्हणून जमेल तेव्हा या 18,000 ओव्यांचं वाचन आपल्याकडून कधीतरी करत राहा. अतिशय सुंदर असा ग्रंथ आहे. नातीले चिंती ते अतिचिंता, आतीले चिंती ते निश्चिता, आती नाती सांडेले चिंता, सहज न भजता भजन होय. नाथ भागवतामध्ये उभे आहे बघा. नातीले चिंती ते अतिचिंता, जे नसतंय, जे सत्य नाही, जे मिथ्या आहे, जे ज्याला ऱ्हास आहे, ज्याला विनाश होतो, त्याचा विचार करणं म्हणजे नाथिले चिंती, ती अतिचिंता आहे म्हणतात नाथ महाराज. आथिले चिंती ते निश्चितता, जे खरंच आहे, टिकणार आहे, माझ्या बरोबर येणार आहे, त्याचं चिंतन करणं ही नाथिली अतिचिंता म्हणतात. आथिले नाथिली चिंता ती अतिचिंता, आथिले चिंती ती निश्चितता. निश्चितता कशामध्ये आहे? जे आहे त्याचा विचार करा ना. जे जाणारच आहे त्याचा विचार कशाला करता? संसार भासमान आहे, जाणारच आहे, प्रपंच जाणार आहे, म्हणजे आपल्या समोर जाताना आपल्याला दिसतो, घर पडत्याला आमच्या समोर दिसतो, नातलगांचे मृत्यू आमच्या समोर दिसतो, माझं शरीर नष्ट व्हायला लागले, मला दिसायला लागले. म्हणून हे नाथिली चिंता आपण करतो. नाथिली म्हणजे जाणाऱ्याची चिंता करतो, असणाऱ्याची चिंता करा म्हणतात नाथ महाराज. त्यांची ओवी आहे, मला वाटते 28व्या अध्यायामध्ये ती ओवी टाकलेली आहे. नाथिले चिंतिती अतिचिंता, आथिले चिंतिते निश्चितता. भगवंत सारभूतानं नित्य आहे, तो सर्व साक्षी, सर्व विभव आहे, सर्व व्यापक आहे, त्याचा विचार करा ना. आणि तो
भगवंत तुमच्या हृदयामध्ये स्थापन झालेला आहे. बघा हृदयामध्ये, बघा हृदयामध्ये राम असतात, सर्व सुखाचा राम माऊली त्याचा उल्लेख करतात. म्हणजे ईश्वर सर्व भूताना हृदयेश तिष्ठती असा श्लोक टाकलाय 18व्या अध्यायामध्ये. ईश्वर सर्व भ्रामयान सर्व भूतानी यंत्र अरुणानी मायया, तो त्या यंत्रावरती अरूढ होतो मायेच्या रूपानं आणि माझं सगळं काही चालवतो. मी एक बाहुलीसारखं जगतो, नाथ महाराज सांगतात त्यामध्ये. म्हणून नाथीने चिंता आहे ना, त्याची चिंता कधी करायची नाही, आथिल्याची चिंता करायची. भगवंत सार रूपानं माझ्यामध्ये, माझ्यातलं जे मरणार नाही तत्व त्याचा विचार करावा. जे मरणार आहे माझ्यातलं तत्व त्याचा विचार सोडून जावा. काय मरणार आहे? ही देहाचा खोळ जी आहे, ही देहाची पिशवी आहे, मी ही काट टाकल्यासारखी टाकणार आहे. हे फाटलेला शर्ट जसा काढावा तसा हा देह मी टाकणार आहे. त्याची कशाला चिंता करायची आहे? आयुष्य खातो काळ सावधान जाताना, जसे एखाद्याला मासी पाक पडपडेत तव हे सरे, असं माऊली ज्याचा उल्लेख करतात. त्या शरीराची चिंता का बरे करावी सांगा बरं? जे जायला लागले आपल्याकडून ते सारभूत तत्व जे आहे ते आत्मतत्व आहे. त्या आत्मतत्वाचा विचार करायला नाथ महाराज या ओळीमध्ये सांगतात. म्हणून शरीर कसं आहे? देहा ऐशे ओकटे पृथ्वी माझी नसे कोटे, देहा ऐशे गोमटे पाहता न भेटे त्रैलोकी. नाथ महाराजांच्या भागवतातली ओळी सांगायला लागली. हा, देहा ऐशे ओकटे पृथ्वी माझी नसे कोटे, देहा ऐशे गोमटे पाहता न भेटे त्रैलोकी. हे ओकटे म्हणून त्यागावे तर मोक्ष सुखाशी नागवावे, हे गोमटे म्हणून भोगावे तर अवश्य जावे नरकाशी. हे भोगावे ना त्यागावे, हे मध्यभागी विभागावे, आत्मसाधनी लागावे निज साधनी हिता लागे. तीनच ओळ्या बोललो बरं काय मी, पण केवढं मोठं महात्म्य देहाचं सांगतात नाथ महाराज भागवतामध्ये. याच्यावरून वर्णन आपल्याला कळतं. हा देह जाणार आहे रे बाबा, म्हणजे देहासारखं घाणेरडं पृथ्वीवर तुला कुठं भेटणार नाही. देहासारखं सुंदर 3 लोकात भेटणार नाही. काय म्हणतात बघा, देहासारखं घाणेरडं पृथ्वीवर फक्त भेटणार नाही, पण देहासारखं चांगलं 3 लोकात तुला भेटणार नाही. म्हणजे देह श्रेष्ठ आहे म्हणतात, जास्त त्याचं श्रेष्ठत्व सांगितलेलं आहे. आचार्य 3 दुर्लभ गोष्टी सांगतात ना, मोठ्या माणसांचा सहवास, संतांचा सहवास, परमार्थ प्राप्त करायची इच्छा आणि नरदेह, ह्या 3 गोष्टी दुर्लभ आहेत. त्यातल्या एक गोष्ट जरी मिळाली ना मला, मग त्या मिळाल्याचा वापर करायला आपण कधी शिकणार आहे? हा मुद्दा आपल्याला एकादश स्कंदामध्ये बघायला मिळतो. म्हणून म्हणतात देहा ऐशे ओकटे पृथ्वी माझी नसे कोटे. पृथ्वीवर तुला घाणेरड असलं देहासारखं घाणेरड काय बघायला मिळणार नाही. कोणी त्याला ठेवत नाहीत. पक्षांचा देहाचा वापर तरी करतात कशाला तरी. काही जण पेंडा भरून ठेवतात बघा. पक्षी मेला तर त्याच्यातला आतलं मांस काढतात, काही जण मांस खातात, मांसाचा वापर तरी होतो. काही जण त्यात पेंडा भरतात आणि शो म्हणून घरात ठेवतात. माणसाचं असं मुंडकं कोणी ठेवलेला कुठं बघायला मिळालं का? कुठेही घाणेरडं काय असेल तर माणसाचा देह आहे, ही घाणीची पिशवी दासबोध म्हणतो. आपल्याला कधी कळेल? नटवताना आणि फेऱ्यान लवणी लावताना आपल्या लक्षात यायला पाहिजे आत किती घाण आहे. त्यावेळी लक्षात येईल काय नटवतोय. नटवणं हे अंतरंगातलं व्हायला पाहिजे. जेव्हा अंतकरण नटेल ना त्यावेळी वरचं आपोआप नटलेलं असतं, पण आतलं नटवायचं बघतच नाही. म्हणून अंतर्निष्ठ तितके तरले, अंतर्भ्रष्ट तितके बुडाले, असं जे दासबोधा वर्णन केलंय ना. वरचं सजवतात आणि आतलं सुशोभीकरण राहूनच जातो. मेला तरी आतलं सजवायचं राहून जातं. आतलं सजवायचं रोज. आतलं कसं शुद्ध होईल, मी कसा पवित्र होईल, नामानं तत्वचिंतनानं ही पावित्र्यच आपल्याला प्राप्त करून घेता येते. म्हणून अंतरंगाचा विचार करायचा. म्हणून ओकट काय आहे? देह आहे. एका राजानं उतरला रथातून आणि समोरून एक साधू पुरुष होते, गेला आणि सरळ लोटांगण घातलं. तिथले प्रधान म्हणाले, अहो तो एक साधा सत्पुरुष आहे, त्याला घराकडे बोलवला असता तरी आला असता. नाही म्हणले, ते साधून सज्जन पुरुष आहेत. आणि ह्या मस्तकाचा उपयोग काय आहे? हे मस्तक साधू पुरुषांच्या पुढे, सज्जना पुढे वाकलं जावं एवढा त्याचा उपयोग आहे, बाकी काय उपयोग नाही आहे. म्हणून मी त्याचा वाकवलं. आता देहाच्या मणकुटाचा उपयोग काय रे? त्यांनी पटवून दिलं. एक रेड्याचं मुंडकं आणलं, एक हरणाचं मुंडकं आणलं, एक माणसाचं मुंडकं आणलं आणि त्यालाच सांगितलं ते रथा चालवणारा, जा आणि बाजारात जाऊन विकून ये जा.
ह्या रेड्याचं मुंडकं कोणीतरी कशाला तरी म्हणून घेऊन गेले, हरणाचं मुंडकं कोण गेले, त्याच्याकडे कोण माणसाच्या मुंडक्याकडे म्हणाले, अरे भुताट काय कशाला आणलं ते बाजारात विकायला, म्हणले टाक त्याला कुठंतरी, ना तर जाळून टाक जा, ना तर पुरून टाक जा. माणसाच्या मुंडक्याला या डोक्याला काही उपयोग नाही. हे डोकं जेव्हा खाली वागतं ना आणि नतमस्तक होतं त्यावेळी भगवंत म्हणतो, ह्या नतमस्तक डोक्यामध्येच मी प्रवेश करणार आहे. ताटात ताट असतात ना, ते त्या ताटामध्ये प्रवेश करायला जागाच नसतो ना, ताटरतेमध्ये प्रवेश कसा होईल सांगा बघू. ते नतमस्तकच व्हायला लागतंय, म्हणून वाकावं लागतं. नम्र झाला भूता तेने कुंडिले अनंता, हेची शुरत्वाचे अंग दारे कुंडीला श्रीरंग. तुकाराम महाराजांचा अभंग आहे. म्हणून काय म्हणतात, येथे व्युत्पत्ती अघवी विसर्जे, जे जगा धाकुटे होईजे ती जवळ की माझी. माऊलींची उभी आहे 9व्या अध्यायामध्ये. जे जगाला धाकटेपण स्वीकारतात, जगापुढं लहानपण घेतात ना, ते मला प्रिय आहे. म्हणून जगापुढं मोठं बनून कधी जायचं नाही. मी ज्ञानी, मी श्रीमंत, मी बलवान, मी निरोगी असं कधी स्वतःला म्हणून घेऊ नये. मी भगवंताचा भक्त म्हणण्यामध्ये जी नम्रता आहे, ती श्रीमंत आणण्यामधला ताठरता त्यामध्ये येतो. म्हणून कधी तसं म्हणायचं नाही मी मोठा आहे. मोठा झालो तो भगवंतामुळं, म्हणून भगवंताची आठवण करायला पाहिजे, नतमस्तक व्हायला पाहिजे. हे शिर कुणीच विकत घेतलं नाही. मग देह ओकटा आहे का नाही, आहे. गोमटा पण आहे. गोमटा कशासाठी, गोमटा म्हणजे सुंदर आहे. देह गोमटा काय आहे बघा, तर त्याचा उपयोग करून मी काय करू शकतो, मुक्ती प्राप्त करू शकतो. डुकराला, कुत्र्याला, घुबडाला, कवड्याला मुक्ती मिळणार नाही, कारण त्यांचे देह भोग योनी आहेत. देवाला म्हणजे कोण कोण आहेत, गंधर्व आहेत, यक्ष आहेत, इंद्रदेव आहेत आणि कोण कोण पार्षद आहेत, त्यांना सुद्धा मुक्ती मिळत नाही. त्यांना काही काळ स्वर्गामध्ये वैकुंठ लोकामध्ये प्रवेश मिळतो. मुक्त व्हायचा असेल माणसाचा देह लागतो. मला तो प्राप्त झाला म्हणून देह गोमटा आहे की नाही. तुकाराम महाराज वर्णन दोन्ही ठिकाणी करतात. शरीर दुःखाचे भांडार, शरीर रोगाचे कोठार, शरीर दुर्गंधाची थार, नाही अपवित्र शरीर आहे. कसं वर्णन केलंय, किती आजार आहेत, दुःखाचं कोठार आहे. पुढे म्हणता, शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोषिले, शरीर साध्य होय केले, शरीर साधले परब्रह्म. संत दोन गोष्टी बोलतात. शरीर घाणेरडं आहे केव्हा, प्रपंचासाठी वापरलं तर घाणेरडं आहे, त्याचा उपयोगच नाही. नुसता प्रपंचच केला देहानं, काय कृतार्थता प्राप्त होणार हो. म्हणून जर शरीर जर परमार्थासाठी देवाच्या प्राप्तीसाठी वापरलं तर ते उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोषिले असं वर्णन संत दोन्ही टप्प्यामध्ये करतात. नाथ महाराज म्हणतात, देहा ऐशे ओकटे पृथ्वी माझी नसे कोठे, देहा ऐशे गोमटे पाहताना भेटे त्रैलोकी. त्रैलोक्यात सुद्धा सापडणार नाही असलं शरीर आपल्याला मिळालंय. कारण तिन्ही लोकांमध्ये कुठेतरी राक्षस आहेत, कुठेतरी कोण आहेत, कुठेतरी देव आहेत, असलं शरीर आहे का तीन लोकांमध्ये. म्हणून हे गोमटा. मृत्यू लोकामध्ये याचा उपयोग करून घ्या. कलियुगामध्ये तरी याचा उपयोग फार आहे मनुष्य देहाचा, नाम घेण्यासाठी, तत्वचिंतनासाठी. म्हणून नाथ महाराज म्हणतात, ओकटे म्हणून त्यागावे. कोणतरी म्हणेल घाणेरडा आहे म्हणून त्याग करतो, जातो आणि विहिरीत उडीच घेतो जातो. ओकटे दे म्हणून त्यागावे तर मोक्ष सुखाची नागवावे. अरे मोक्ष सुख मिळालं होतं, आनंद मिळाला असता, भगवंताच्या भजनात राहिला असता तर टाळ घेऊन नाचून बघ केवढा आनंद होतोय. ह्या देहानंच नाचता येते. टाळ घेता येतात ते या हातानंच घेता येतात. कुत्र्याला टाळ हातात घेता येणार नाही, म्हणून कुत्र्याला टाळ घेता येत नाही. मग मी जर टाळ हातात घेऊन जर भजन म्हणलं नाही तर कुत्र्यात आणि माझ्यात फरक काय राहिला, काय राहिला नाही ना. कुत्र्याला पण टाळ घेता येत नाही आणि भजन म्हणता येत नाही. मी भजन म्हटलं नाही आणि टाळ घेतलं नाही तर मी हे कुत्र्यापेक्षा हलका झालो. म्हणून ते म्हणतात, शरीर ओकटे म्हणून त्यागावे तर मोक्ष सुखाशी नागवावे. बर गोमटा आहे, गोमटे म्हणून नुसतं भोगावे, अवश्य जावे नरकाशी. आता काय करावं पुढे सांगतात. म्हणून ते त्यागावे ना भोगावे. याचा त्याग बी करायचा नाही, आत्महत्या करायची नाही आणि नुसतं भोगत पण बसायचं नाही. मध्यभागी विभागावे, बरोबर मध्यभागी वाटणी करायची. जेवढा आहे हा देह प्रपंचासाठी आणि राहिलेलं आतलं अंतःकरण भगवंतासाठी. झाली बघा विभागणी बरोबर. मुलांना पाहिजे ना राबायला, आई बाबा हे बाबा तुमच्या प्रपंचासाठी मी राबतो, तुमच्या म्हशीला मी दिवसभर वैरण टाकली बघा आणि पाणी पाजून आणलं, मी म्हातारा काय करणार, तेवढं मी केलं, झालं ना. पण आज चिंतन कसलं चालू आहे, मुलं खुश होतात बाबानं काम केलं म्हणून, गोठा साफ करून ठेवला म्हणून. पण आतली माझी खुशी कशावर आहे, दिवसभर मी भगवत चिंतनामध्ये आहे. मन दिलं भगवंताला, देह दिला प्रपंचाला. देह प्रपंचाचा दास सुखे करे काम. काय म्हणतात ते वर्णन आहे, अभंग आहे ना.
देह प्रपंचाचा दास सुखे करो काम. करू दे ना काम प्रपंचाचं, त्याला वाटणीच करून द्यायची. म्हणून मध्यभागी विभागावे आणि निज हिता वापरावे. स्वतःच्या हितासाठी त्या देहाच्या अंतकरणाचा वापर करायचा. मन द्यायचं माझ्या मना, देहाला नव्हे. माझ्या देहाला लागो छंद असा अभंग आहे का बघा. माझ्या मना लागो छंद नित्य गोविंद गोविंद. म्हणून गोविंद गोविंद मना लागो छंद. मग गोविंद ती काया भेद नाही देवा तया. तुकाराम महाराजांचे अभंग वाचायला लागलो की आपल्या लक्षात येतं की हा छंद मनाला लागायला पाहिजे. देहाला नाही लागला तर चालेल. कधी कधी भजनात नाचता येणार नाही, कदाचित स्वर चांगला नाही म्हणून गाता येणार नाही. नाही स्वर दिदला देवे विठ्ठले, नाही जरी दिदला असेल ते स्वर जरी देवाला येईल तैसा बोल रामकृष्ण. तुकाराम महाराजांचा अभंगच आहे. जरी भगवंतानं आपल्याला स्वर चांगला दिला नाही तर भरड्या आवाजात तरी देवाचं भजन म्हण. बरड्या आवाजात शिव्या तरी द्याव्या लागतातच ना, त्याच्यापेक्षा देवाचं भजन म्हण, म्हणजे तुला मोक्षप्राप्ती होईल. म्हणून देहाचा वापर ह्यासाठी जो करतो ना तो कृतार्थता भोगतो. मरताना त्याचं मरण सोहळा होतो, आनंदाचा सोहळा होतो. आमचं मरण रड गाणं आणि संतांचं मरण सोहळा असतो. आपला मरण सुद्धा सोहळा व्हायला पाहिजे, वाजत गाजत. परवा काजवी महाराजांचा, परमपूज्य काजवी महाराजांचा मृत्यू झाला. मृत्यू म्हणजे देहावसान ध्येय टाकला त्यांनी, पण हा देह जवळजवळ 87 वर्षे झिजला लोकांना परमार्थाच्या मार्गाला लावण्यासाठी. केवढी मोठी सेवा. जाताना किती वेळ मिरवणूक चालली होती आणि भजनाचा नुसता अगदी एवढा बंदोबस्त होता. किती लोक, कुठून सागर, सगळ्या लोकांचा जनसागर लोटलेला होता. केवढी मोठी मृत्यूनंतरची ही कीर्ती बघा. ही कीर्ती वाट्याला यावं, असंच काहीतरी करावं की जाताना लोक आनंदाने आपल्याला घालवत राहावेत. असंच कर्म करावं. मग हे कर्म जाताना माझ्या बरोबर येणार आहे ना. म्हणून माझ्या मृत्यूचा आणि माझ्या देहाचा वापर फक्त भगवंताच्या सेवेसाठी, परमार्थासाठी व्हावा. म्हणून देह द्यावा प्रपंचासाठी आणि मन आणि अंतःकरण द्यावं परमार्थासाठी, देवासाठी. देवाची अशी वाटणी करावी. देवा तुला मी काय देह देऊ शकत नाही. कधी कधी देवळात जायला जमतं, कधी कधी भजन म्हणायला जमतं. मला स्वर येत नाही, मला काय भजन पाठ नाही. पण माझं मन मात्र तुझं चिंतन करतंय मात्र रात्रंदिन. त्यामुळे तू माझ्या मनात आहेस, माझ्या मनामध्ये. म्हणून तू मन हे मीची करी. त्यावर उपाय सांगतात ज्ञानेश्वर माऊली 9व्या अध्यायावरती शेवटच्या ओव्या आहेत. मन मना भो मद भक्तो मध्याजिमान नमस्करू. वर्णन आहे श्लोकाचं, भगवद्गीतेचं 9व्या अध्यायातला श्लोक आहे. त्यामध्ये म्हणतात माऊली, त्याच्यावरती भाष्य करताना म्हणतात, तू मन हे मीची करी माझी या भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मजे एकाते. तू मनाला माझं स्वरूप करून टाक. असं त्यामध्ये किंबहुना आपुले मन तरी माझे एकायतन माझे नि श्रवण कान भरून गाली. आत आणि काय म्हणतात, बाह्य आणि अंतरा आपुली या सर्व व्यापारा मज व्यापका ते विरा विषय करी. किंबहुना आपुले मन करी माझे एकायतन माझे नि श्रवणी कान भरून गाली. आत्मज्ञानी चोकडी संतजी माझी रुपडी ते दृष्टी पडो आवडी कामिनी जैशी. काय कर, तुला जमली नाही ना पूजा तर संतांची पूजा कर, सज्जनांची पूजा कर, ग्रंथांची पूजा कर, ग्रंथांचा अभ्यास कर. संत नाही भेटले तर ग्रंथात भेटायचा पत्ता संतांचा कुठं असेल तर ग्रंथांच्या पानापानामध्ये ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक ओळीमध्ये माऊलींचा भास आपल्याला व्हायला लागेल. गाथेमध्ये तुकारामांचा स्पर्श आपल्याला जाणवेल. समजे नाथांचं भागवत जर वाचायला लागला तर आपल्याला पैठणची सहल करून आलो आणि सूर्यभंजनामध्ये दत्तात्रयाचं दर्शन घेतलं अशी भावना जागृत व्हायला लागेल. जावा घुसा त्या प्रत्येक ओवीमध्ये, तुम्हाला त्या ठिकाणी नाथ भेटतील, तुकोबा भेटतील. त्यासाठी कुठं आळंदी किंवा देहू किंवा पैठण नाही झेपत ना शरीरानं, आता राहू दे. पण जावा ग्रंथामध्ये घुसा आणि त्या तत्वचिंतनाच्या मागे लागा आणि आपलं शरीराची कृतज्ञता स्वतः अनुभवा. हा फार मोठा संदेश आपल्याला एकादश स्कंद देणार आहे. त्या एकादश स्कंदातल्या बऱ्याचशा गोष्टी काही आपल्याला गोष्टी दृष्टीआड करता येतील, पण त्यातलं जे तत्वज्ञान जे आहे ते तत्वज्ञान फार मोठं आहे की. आणि सुरुवातच याची आहे वैराग्याची. कारण वैराग्याविना काही ज्ञानाशी तगण्याची नाही माऊली बोलतात. वैराग्याचा अंगामध्ये असलेला आहे. म्हणून विवेक आणि वैराग्य याची कास धरली पाहिजे. विचार करायचा आणि विचार हा डोक्याने करायचा. जेवायचं खायचं उपवास धरायचा राहिला तर राहू दे, पण बसायचं आणि विचार करायचा, मी कोण आहे, कशासाठी आलोय, ह्यांच्या सगळ्या सुखासाठीच आणि धुनी भांडी करायसाठीच आहे काय, शेतात राबून किंवा नोकरीतून सगळा फंड गोळा करून आणून गोळा करून ह्यांना द्यायसाठीच मी आहे काय.
माझी झोळी रिकामीच घेऊन जाऊ काय? सगळ्यांच्या झोळ्या भरल्या, सगळ्यांचं सगळं करून बसलोय. आता उठायला पाहिजे ना मी, असा विचार करत बसावा. नाही ग्रंथ वाचला, हरिपाठ नाही वाचला, पण विचार आहे नाही म्हणून. म्हणून वैराग्याची शिवण देखती, विवेकाची भाषा नेनती, ती केवी मूर्ख पावती मज ईश्वराते. ओवी कशी आहे बघा, 4थ्या अध्यायातली ओवी आहे. ज्याला खरंच ईश्वराला प्राप्त करायचं आहे ना, ते मला मूर्ख म्हणतात, ते ज्यांच्याकडे वैराग्य नाही. वैराग्य म्हणजे काय? सोडायची इच्छाच नाही. घर सोडून मंदिरात येऊसं वाटत नाही, कथा कीर्तन ऐकावीशी वाटत नाहीत, कानानं फक्त काहीतरी दुसरं ऐकावं, भांडणं ऐकावी, कुणातरी निंदा ऐकाव्यात, यासाठी कानाचा वापर, डोळ्याचा वापर दुसऱ्यांचं वाईट पाहण्यामध्ये, दुसऱ्यांच्या टीका करण्यामध्ये, यासाठी डोळ्याचा वापर, पायांचा वापर कुठं वाटत तिथं भरकटत फिरण्यामध्ये. असं जर गैरवापर जर होत असेल तर शरीराचा नाश करून आपण घेतला. म्हणून म्हटलेलं आहे की शरीर भगवंताला कोणत्या दृष्टीने उपयोगाचं करता येईल, तर त्याला वैराग्यच आणलं पाहिजे. म्हणून वैराग्याशिवाय कुठल्याही गोष्टी घडत नाहीत. म्हणून प्रपंचामध्ये दोष बघायला शिका. प्रपंच गोड वाटता कामा नये. ज्या दिवशी मला गोड वाटेल ना, त्या दिवशी मी काहीतरी चुकलोय समजायचं. हा बरं वाटायलंय, आज बरं वाटायलंय. कशानं? प्रपंचनं नाही, नामातून उठलो ना की बरं वाटायला लागले, असा अनुभव पाहिजे. आपण काय म्हणतो, सगळी जण एवढा गोताळा जमला, कसो कसो भरून आलं बघा. म्हाताऱ्या बोलतात बघा कधी कधी, सगळी माझी नातवंड, नाती, नातसुना आल्या की मला भरून पावलेलं वाटतंय बघा. कुठली पंढरी आणि कुठलं काय, हीच माझी पंढरी. आता जर अशी पंढरी जर होत असेल, तर हिचा इंटरेस्ट फक्त त्या नातलगामध्येच आहे, देवामध्ये नाही. असा मग कुणाचा देव ना, जनाबाईचा अभंग आहे ना, कोण ते सगळे गोतावळा माझा कोण आहेत, कोण आहेत, कोण इकडे खांद्यावर करून बसलाय, कोण कसला बसलाय. माझे माहेर पंढरी वर्णन केलेलं आहे, माझं माहेर पंढरी आहे. आणि सगळा गोतावळा कोण असेल? संत माझे नातलग आहे. ही नातलग नव्हेत, ही नातलग आणि गोड वाटायला लागली ना, तर प्रपंचातले दोष दिसणार नाहीत. आणि ज्याला दोष दिसत नाहीत त्यांना सोडूसं वाटत नाही. बरं काय, फार महत्वाचे आहे. कडवटपणा विषय विषाचा परिपाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू, जीवाशी झाला. माऊलींची ओवी आहे. गोड परमार्थ प्रपंच जोपर्यंत वाटतोय ना, तोपर्यंत परमार्थाची गोडीच वाटणार नाही. म्हणून कधीतरी त्यातले दोष बघा, दुःख आहे त्यामध्ये, रडवतोय त्यात विषय. मग विषयांचं सेवन केवढं करायचं? जेवढं लागते आपल्याला तेवढं. झोप लागती तेवढी घ्यायची, खायला लागतंय तेवढं खायचं, जिथं बोलायला लागतंय तेवढं बोलायचं. अति ज्यावेळी भोगायला आपण लागतो ना सगळ्या गोष्टी, तेवढ्या गोष्टी आपल्याला त्रासदायक ठरतात आणि आसक्तीमध्ये अडकतात. आणि ही विषयाची आसक्ती जी आहे, ही विषयाची आसक्ती नेहमी आपल्याला पारमार्थिक नाशाकडे घेऊन जाते, आत्मनाश. म्हणून ध्यायंत विषयन पुसा, संगेस तेषु उपजायते, संगात संजायते कामा, कामात क्रोधाभिजायते, क्रोधात भवती समूहा, समूहात स्मृतिभ्रंश, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यते. दुसऱ्या अध्यायातला भगवद्गीतेचे श्लोक सांगतात, विषयाचं जितकं जितकं चिंतन करावं तितकं तितकं काम वाढत जातो, कामातून क्रोध निर्माण होतो, क्रोधामुळं समूहावस्था, वेडेपणा येतो, वेड्यामुळे बुद्धीचा नाश होतो, आणि बुद्धीचा नाश झाला की आपला नाश होतो. इतकं जर या विषयाच्या चिंतनामधून होणार असेल तर विषय चिंतन वाईट आहे हे समजलं पाहिजे. विषयांचा भोग घ्यावा, विषय असणं हे प्रारब्ध, पण विषयांची आसक्ती हा पुरुष अपराध आहे. फार लक्षात ठेवण्यासारखं वाक्य आहे. म्हणून विषयाची आसक्ती कधी ठेवायची नाही. जे प्राणिया कामी भरू, देहाची वरी आदरू, म्हणून पडेला विसरू आत्मबोधाचा. देव का विसरलास? तर कामामुळं आणि नंतर विषयामुळं. जे प्राणिया कामी भरू, देहाची वरी आदरू. कारण नसताना नुसता देह माझा आणि देह संबंधी माझे, देह मी आणि देहाच्या संबंधी माझे, या चिंतनामुळे मी माझा नाश करून घ्यायला लागलेला आहे. पुन्हा जन्माला यायचं असेल, राजासारखं जन्माला आलं पाहिजे, एखाद्या नामधारकाच्या घरामध्ये जन्माला आलो पाहिजे, एखाद्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी एखाद्या योगी पुरुषाच्या संघामध्ये मी जन्माला आलो पाहिजे. अशी विचारधारा आपली करून ठेवा, म्हणजेच जन्म तसा सुधारता येईल. जन्म सुधारण्यासाठी आजचं जीवन जे आहे ते जीवन सुधारावं लागेल. आपली कर्म सुधारावे लागतील, कर्मामध्ये सत्कर्म सुधारावे लागतील, त्याशिवाय जन्म सुधारणार नाही, कृतार्थता प्राप्त होणार नाही. मरताना रडूच फुटेल, म्हणून रडू फुटू नये, मरताना हसू यायला पाहिजे ना. तर हसू यायसाठी माझं काही नाही म्हणा आत्ताच. समोर असताना ज्याचा वापर करतो तेही माझं नाही, नंतर सुटल्यावर माझं काही नाही म्हणण्यात काय अर्थ आहे? मी म्हणे
गोड लाडू खात नाही, त्याचा त्याग केला. का म्हणे तर शुगर आहे म्हणून. हा काय त्याग म्हणायचा काय? त्याग कधी म्हणायचा? गोड खायची पात्रता आहे तरी म्हणतो नाही मला हे बाधक आहे जरासा गोड, इतकं गोड खाणं बरोबर नाही म्हणून मी टाकला. ह्याला म्हणायचं सोडणं हो. घरातले हाकलून देतील, सुना म्हणतील कटकट उगच सारखं करत बसते. कुकर लावलास काय, 2 शिट्ट्या झाल्या बघ, तुझं लक्ष सारखं टीव्हीकडं, जरा मोबाईल जरा ठेव, हे म्हणीत कटकट करीत त्यांच्याबरोबर बसण्यापेक्षा त्यांना नाही आवडत आहे सासून आणि सासऱ्यानं असं काहीतरी म्हणलेलं घरात, उठावं आणि देवळाची झडझडोनी व्हायला आणि भक्तीची वाट पकड. उठ आणि दत्ताच्या देवळाच्या वाटेला लाग. तिथं म्हणतात भक्तीच्या वाटेला लाग, आपण म्हणायचं रविवारच्या वाटेला लाग. का? त्यासाठीच, त्याचं कारणच आहे. त्यांच्याबरोबर कटकट करायची, त्यांना हस्तक्षेप करत बसायचा. काय मिळणार आहे आपल्याला? नुसता त्रास वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ भोगन येते फळ संचिताचे. हे संतांचं वागणं एकदा कुठंतरी मस्तकात ठेवायला पाहिजे ना आपण. म्हणून विषयामध्ये प्रपंचामध्ये दोष बघायचे, पोराटारामध्ये दोष बघायचे. दोष म्हणजे तू घाणेरडाच आहेस, हे शरीर नाशवंत बोलून दाखवायचे नाही, पण ओळखून यायचं. माझं शरीर नाशवंत आहे, समोरचं सगळ्या वस्तूचा नाश होणार. हे सोनं मी बघतो, अंगावर घालतो, आता घालण्यासाठी उपयोग आहे, पण हे नाशवंत आहे. ह्याला सोडून मी एक दिवशी जाणार आहे. मी याला सोडेन, नाहीतर हे मला सोडून जाईल. घर माझ्या पुढ्यात तरी पडेल, नाहीतर मी घरातून बाहेर मला बांधून घेऊन जातील, तिरडी बांधून. दोन्हीपैकी एक घडेल, पण दोघांचा वियोग ठरलेला आहे. कारण ह्यांचा आणि माझा संयोग झाला. जिथं संयोग असतो तिथं वियोग असतो. भेटणं आलं की बाजूला होणं होतेच. म्हणून भेटतानाच विचार करावा, मी भेटायला लागलोय सोडायसाठी, मी जगायला लागलोय मरायसाठी. कायम लक्षात ठेवायचं, मी मिळवायला लागलोय त्यागायसाठी. म्हणून त्यागात शांती अनंतरम श्रेयाय ज्ञानाभ्यासात ज्ञानात ध्यानम विशेषते. ज्ञानात कर्मफल त्याग, त्यागात शांती अनंतरम. 12वा अध्याय आपल्याला भगवद्गीता सांगते त्यागात शांती आहे. म्हणून त्याग म्हणजे ह्या विरक्तीचा विचार करावा. संसारातली कुठली आसक्ती बाधक ठरता कामा नये. संसारात सगळं असू दे, पण आपण संसारामध्ये असू नये. आपल्यात भरपूर संसारामध्ये आपण असावं. मागच्या वेळा आपण नाव पाण्यात असू दे, पण नावेत पाणी येता कामा नये. केवढा मोठा समुद्र आहे, असू दे की पाणी, नाव आहे ना, मी नावेत बसलोय. असा सावध राहा, नावेत भोग पडेल आणि पाणी येईल. असं व्हायला नको. चित्तात प्रपंचाचे विचार घुसायला नको. यासाठी चित्ताला बंदिस्त करून टाक. इंद्रिया देऊनी कवाड हृदय भोगी, माऊली बोलतात. अरे इंद्रियांची दारं बंद कर आणि शांतपणे रामकृष्णाचा अनुभव घे. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. एक कोपरा धरावा, कुठला तरी छोटीशी टाळ घ्यावं आणि त्याच्या भजनामध्ये मग्न होऊन राहावं. ह्या पलीकडे आहेच काय व संसाराचं अस्तित्वच काय आहे संसाराला? मुळात सगळ्या संतांनी नाकारलाय. अगा जे झालेच नाही त्याची काय वार्ता पुष्यिक आहे, समर्थ बोलतात. हे झालेलंच नाही असा अद्वैतवाद आपल्या लक्षात यायला लागेल नंतरच्या टप्प्यामध्ये. झाल्यात कथा बरं का, हा समारोपाचा डोस द्यायला लागलोय आपण, दुसरं काही नाही. हा वेदांताचा जेवढं कळतंय पचतंय तेवढं पचवून घ्या. शांतपणे बसा आणि पचवायचं. जशी जनावरं बका 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 चारा खातात, मिनिटात एक पेंडी किंवा ती वैरण संपवतात, पण पचवायला बसतात रवंत करायला तास दीड तास. आपण एक ग्रंथांच्या ओव्या भरभरभर 4-5 वाचाव्यात आणि पचवायला तासभर बसावा. त्या ओव्या लवकर पचत नाहीत. आपण मग ते झालं की वाचून माझं. अरे काय झालं वाचून? ज्ञानेश्वरी 2 वेळा वाचली, गाथा 5 वेळा वाचली, पंचदशी 3 वेळा झाली की तुझ्यात काय बदल झाला? सगळ्या ओव्या आणि सगळं शास्त्र ग्रंथात राहिलं, तुझ्यात जे उतरलंय ते पचलं म्हणायचं. म्हणून खाल्लेलं मिळवलेलं ताटात येईल याची गॅरंटी नाही. ताटात आलेलं मुखात जाईल याची गॅरंटी नाही. मुखातलं आत गळ्यातनं उतरेल याची गॅरंटी नाही. आणि आत गेलेलं पचल याची गॅरंटी नाही. सगळ्या ठिकाणी सावध. ताटातला निम्मा लाडू राहतोय आणि आडवा पडलेला बराच जण बघितलेत, ताटावर मेलेत. लाडू निम्मा तोंडात आहे, निम्मा बायकोच्या हातात आहे आणि हा घरंगाळला लागला लोळायला, तिथंच पडला. नोटा मोजत होता, नोटा मोजता मोजता पडला. असे किती उदाहरण आहेत. नोटा मोजता मोजता पडण्यापेक्षा नाम मोजता मोजता पडला तर किती भाग्यवान असेल. जर नाम म्हणता म्हणता प्रवचन करता करताच देह पडला तर किती मोठं भाग्य असेल. हे भाग्य आपल्या पदरात पडण्यासाठी काहीतरी साधना करूया, काहीतरी तप करूया आणि हे तप भगवंताला अर्पूया. आजची वेळ संपलेली आहे. आजची झालेली सगळी कथेचा सगळा सारांश, सगळा वेदांत मी माझ्या सद्गुरूंच्या चरणी, भगवान गोपाल कृष्णांच्या चरणी, भगवान व्यासांच्या चरणी अर्पण करतो.
आणि या कथेला विराम घेऊया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय.